व्यायाम न करताही वजन कमी करू शकतो असं म्हणता येईल. म्हणजे वडापाव खाऊन आपण हेल्दी राहू शकतो. माझं शरीर आणि मी वाटेल तसं वापरेन आणि मग ते वाटेल तसं बॅकफायर करणार ना ते शरीर. पीसीओडी पूर्ण रिव्हर्स करण्याची क्षमता आहे. कोणत्याही हॉर्मोनल थेरपी शिवाय स्त्री ही थोडीशी कंपॅशनेट, काइंडनेस, प्रेम जास्त अशा प्रकारचीच बनलेली आहे. मी स्वतः रिग्रेट करणार आहे विचारून, चहा घेण्याचे काय दुष्परिणाम आहेत? गरिबांचं खाणं आहे की ज्यांना खायला मिळत नाहीये ते चहा पिऊन पिऊन भूक मारतात. केस लवकर पांढरे होतात. नियमितपणे आवळ्याचा रस घेतला तर पांढरे झालेले केस सुद्धा काळे होतात. सकाळी उठल्यावर लगेच पाणी पिणं हे बरोबर आहे का? कोणत्या भांड्यामध्ये पाणी कंटिन्यू प्यायलं पाहिजे? चांदी आणि सोन्यासारखे त्याला धातूच नाहीयेत. तो जर तुम्ही शरीरामध्ये योग्य प्रमाणात वापरला तर तो अमृतासारखा काम करणार आहे. कमी पैशात गोरं होण्याची किंवा स्किन क्लेन्झिंग आपण म्हणू शकतो. तुम्ही असं काहीही चेहऱ्यावर खरं लावता कामा नये जे तुम्ही तोंडाने आत टाकू शकत नाही. कुठल्याही वयामध्ये गर्भधारणा होते त्या बाईची अवस्था काय, ती आजारी आहे, ती ॲनिमिक आहे, तिला कॅल्शियम पुरेसा आहे का ह्याचा विचार न करता प्रेग्नन्सी राहते. तू जर सकाळी लवकर उठलास तर तू भूक 2-3 तास सहन करू शकतोस. हेच जर तू पित्त काळात उठलास, उठलं की पहिले खायला पाहिजे, कारण ऑलरेडी पित्त काळ सुरू आहे. पाळीमध्ये खूपच पोट दुखते तर ते नॉर्मल आहे का? एखादी मुलगी ॲनिमिक असेल किंवा एखाद्या मुलीचं वजन अंडरवेट असेल तर तिला जास्त पोट दुखण्याची शक्यता आहे. हार्ट रिलेटेड काही डिझिजेसवर आयुर्वेदिक उपचार आहेत. जे नाईट शिफ्ट करत असतील त्यांनी काय करावं? जेवण केल्यानंतर लगेच चालणं चांगलं आहे. शिळा अन्न खाल्ल्याने काय काय होऊ शकतं? काय काय जणांना अंगाला खूप खाज येत असती तर त्याच्यावर काय आयुर्वेदिक उपचार आहे? 1 ते 4 झोपल्यामुळे वजन वाढतात, खरंच आहे? सतत तोंड येणे याच्यावर काय आयुर्वेदिक उपचार आहे का? वात, पित्त आणि कफ हे 3 गोष्टी मी ऐकल्यात पण मला ऍक्च्युअली माहित नाही. नामस्मरण केल्याने काय डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली बॉडीला फायदा होतो? मी एक असा व्यक्ती आहे ज्याला आयुर्वेदवर अजिबात विश्वास नाहीये किंवा मला असं वाटतं की आयुर्वेद म्हणजे खूप वर्ष लागतात त्याचं निदान दिसायला. तर ह्याच रिलेटेड आपल्याला अस्मिता इटकरकर आयुर्वेदमध्ये प्रॅक्टिस करणारी एक महिला, एक डॉक्टर, त्यांच्याबरोबर आपण संवाद साधणार आहोत. तर चला स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. तर सगळ्यात आधी बेसिकमध्ये जाऊया, म्हणजे आयुर्वेद म्हणजे काय? अच्छा, ॲलोपॅथी म्हणजे काय तर बरं होण्याचं शास्त्र, हो की नाही? आजारी पडल्यावरती औषधं घ्यायचं, उलटी झाली की उलटी थांबवायची, ताप आला की तो ताप दाबून टाकायचा. तसं आयुर्वेद हे फक्त चिकित्साशास्त्र नाहीये, ते एक जीवनशास्त्र आहे. म्हणजे जगणं कसं, खाणं कसं असावं, तुमचं राहणं कसं असावं, तुमची दिनचर्या कशी असावी पासून ते सोफिस्टिकेटेड म्हणजे प्रत्येकाला कस्टमाइज्ड अशा प्रकारचं लाईफस्टाईल पण आयुर्वेद सांगतं. किंवा आता आजकाल वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे ऑक्युपेशनल हॅझार्ड्स होतात, हो ना, किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डर्स होतात, डायबेटीज आहे किंवा ओबेसिटी आहे, पीसीओडी आहे, तर त्यांना तसं आहार, विहार आणि मग औषध असं मार्गदर्शन, असं सखोल शास्त्र आहे. त्यामुळे तू आजपासून आता या शास्त्रावर निश्चित विश्वास ठेवशील अशी खात्री वाटते. तर मला आधी वाटलं आयुर्वेद म्हणजे फक्त काढा करणे किंवा फक्त छोट्या गोल गोल गोळ्या घेणे, फक्त तेवढंच आहे का आयुर्वेद? अजिबातच नाही. बिलकुलच नाही. आयुर्वेदात तुला माहिती आहे आदित्य, अगदी रेसिपीज पण आहेत. म्हणजे कुकिंग रेसिपीज पासून तुम्हाला जिम करायचे असेल किंवा वेट पुट ऑन, स्पेसिफिक मसल तुम्हाला ग्रो करायचे असतील तर मसल डाएट काय आहे, तुम्हाला सुंदर दिसायचं असेल, तजेलदार त्वचा हवी असेल तसा डाएट आहे. त्यामुळे हे आहार, विहार, औषध आणि डिटॉक्स म्हणजे जे आपण म्हणतो ना की शरीराचं शोधन. तू गाडी चालवतोस, बाईक चालवतोस, हा, तर त्या बाईकची सर्व्हिसिंग करत असशील ना, हा, तर बॉडीची केली आहेस कधी किंवा तसा विचार केलास का कधी? तू तेच सांगतोय की आपण म्हणजे हे देह नाहीये हे कळायला 40-50 वर्ष लागतात. जेव्हा तो देह थोडासा काहीतरी कुरबुरी दाखवायला लागतो ना, तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण ज्याला खूप गृहीत धरलं, आपले केस, आपली त्वचा, आपली बिल्ड, आपलं शरीर ज्याला आपण कायमच ग्रँटेड धरत आलो, त्याची मशागत केली पाहिजे, मनाची मशागत केली पाहिजे आणि मग ते आपण लॉंग टर्म वापरू शकतो उत्तम पद्धतीने. हा, तर हे सांगणारं जे शास्त्र आहे ते म्हणजे आयुर्वेद शास्त्र. इट्स अ बॉडीज वर्किंग मॅन्युअल म्हणूया आपण. ओके. तर आता जसं तुम्ही 2-3 पॉईंट काढले, त्यामध्ये सगळ्यात पहिले तर वजन कमी करणे, तुम्ही जसं म्हटलं. तर वजन कमी करायला आयुर्वेदिक काय उपाय आहे का, म्हणजे लवकर वजन कमी व्हायला? हो, आयुर्वेदामध्ये ना म्हणजे वजनाचे पण परत प्रकार आहेत आणि काही लोक असतात की ज्यांना अजिबात व्यायाम करायचा नसतो.
व्यायाम करतात आणि ज्यांचा आहारावरती संयम आहे, जे नियमित आहार व्यवस्थित मोजून मापून मॉडरेशन मध्ये खातात, त्यांचं मुळात वजन वाढायचं कारणच नाही. जे सेडेंटरी लाईफस्टाईल वाले लोक आहेत, बसून आहेत किंवा त्यांच्या जॉबमुळे बसावं लागतं, त्यांना वेळच नाहीये व्यायाम करायला, तर अशा लोकांसाठी पण बरं का आदित्य खूप भन्नाट अशा प्रकारची बस्ती चिकित्सा आहे. लेखन बस्ती म्हणून उल्लेख आलेले आहेत की असे पदार्थ आपण टॉयलेटच्या जागेमधून म्हणजे एनिमाच्या माध्यमातून आपण असे काढे, जी तू म्हणालास मगाशी, तर तसे प्यायलाच पाहिजे तसे काही नाही, आपण खालूनही चढवू शकतो, जेणेकरून मेदो विलयन म्हणजे जे फॅट्स आहेत ते बर्निंग विदाऊट एक्सरसाइज पण करता येईल. पण म्हणजे असं नाहीये, मी अजिबात तिथे प्रमोट नाही करत आहे की एक्सरसाइज करू नका वगैरे, निश्चितच एक्सरसाइज केला पाहिजे, आहार नियमित असला पाहिजे, पण ज्यांना अगदीच शक्य नाहीये तर त्यांनी ह्या लेखन बस्ती नावाच्या चिकित्सा पंचकर्माचा जरूर लाभ घ्यावा. म्हणजे व्यायाम न करताही वजन कमी करू शकतो असं म्हणता येईल. असा एक मार्ग आहे. शिवाय पोटातून औषधं वगैरे आहेच आहेत. आणि तू काढ्यांचं म्हणालास ना, तर जातात अजून एक सांगावंच वाटतं की काढे आता जे आहेत ना ते स्वीट अँड सिरप फॉर्म मध्ये आहेत. जसं तुम्हाला ॲलोपॅथीचे कफ सिरप्स वगैरे मिळतात ना, तसेही मिळतात आणि त्याच्या टॅबलेट्स पण झालेल्या आहेत. तर घनवटी प्रकार जो आलाय ना आता, तर महासुदर्शन काढा कडू असायचा पूर्वी, लहानपणी घेतला असेल कधीतरी, तर तो घनवटी स्वरूपात मिळतो आता. अशा बऱ्याच काढ्यांच्या टॅबलेट्स आता अवेलेबल आहेत. त्यामुळे आणि टॅबलेट सुद्धा आता खूप म्हणजे ऍडव्हान्स झालंय. जुन्या पद्धतीच्या कडू गोळ्यांना त्यांनी आता, जसं तुम्हाला ॲलोपॅथीचे मेडिसिन्स मिळतात कोटेड, स्वीटन किंवा काय म्हणतो त्याला आपण जिलेटिन कोटिंग वगैरे, हे सगळं आता आयुर्वेदात आलेलं आहे. त्यामुळे भरपूर प्रगत झालंय शास्त्र. जरूर आयुर्वेदाकडे वळा आणि मनात ज्या काही शंका असतील, मिसकन्सेप्शन असतील, त्या दूर करायला पाहिजेत. आता जसं तुम्ही म्हणले ते काढ कडू असते किंवा आधीच्या गोळ्या असे कडू होते, तर ते कडू असल्यामुळे लवकर निदान होतं का? तसं काय नाहीये, बिटरनेसमुळे काही सगळेच औषध कडू असतं असं नाही, पण जास्त करून ना जो कडू रस म्हणजे आपण आयुर्वेदामध्ये आम्ही त्याला तिक्त रस असं म्हणतो, तर हा तिक्त रस आहे, हा शोधन करणारा किंवा मेटाबॉलिझमवर काम करणारा आहे, दुरुस्त करणारा आहे, करेक्टिव्ह आहे बॉडीसाठी, कटू पौष्टिक असं आपण त्याला म्हणू शकतो की एक टॉनिक सारखं तो काम करतो. त्यामुळे जास्त करून त्याचा वापर केला गेला. आणि बाकीचे आपण घेतो जे षड्रस माहिती आहे तुला, जसं मधुर, आम्ल, लवण, कट्टू, तिक्त, कषाय, म्हणजे स्वीट आहे, सॉर आहे, सॉल्टी आहे, बिटर, ॲस्ट्रिंजंट आणि पंजंट असे आहेत. त्यातलं गोड, आंबट, तिखट, तुरट पण एवढा नाही खाल्ला जात, पण बाकीच्या चवी आपण रेग्युलर खातो, पण कडू आणि तुरट हे नाही खाल्लं जात. तर आयुर्वेदाचं असंही म्हणणं आहे की तुम्ही जरी हे षड्रस बॅलन्स केले डे टू डे, म्हणजे रोजच्या रोज तुमच्या आहारातलं प्रत्येक रसाचं तुम्ही खाल्लत आणि तो एक बॅलन्स निर्माण केलात, तरी तुम्ही आजारी नाही पडत. म्हणजे खूप मार्ग आहेत निरोगी राहायला. आयुर्वेद ती गुरु किल्ली आहे. तो तुम्हाला वातपित्त कफही सांगतो, तो तुम्हाला षड्रसात्मक आहारही सांगतो. त्यामुळे तुम्ही कसं बॅलन्स करायचं आहे ते तुम्ही बघा, पण डू इट ऑन अ डेली बेसिस. समजा तू आज काहीतरी वडापाव खाल्लास फॉर इन्स्टन्स, ठीक आहे, खाऊ नाहीये, त्याच्यात पोषण मूल्य नाहीये, ते बाजूला सोडून देऊ, कारण कधीतरी खावंसं वाटतं अशा चमचमीत गोष्टी. तर मग तू आजच त्याच्या विरुद्ध रसाचे म्हणजे थोडेसे शांत करणारे, थोडेसे सॉफ्ट, सटल अशा प्रकारचे करणारे, समजा सॅलड खाल्लास काहीतरी किंवा गुलकंद खाल्लास 10 ग्रॅम, अंजीर खाल्ला त्याच्यावरती, तर तू ते बॅलन्स करून टाकलं. म्हणजे त्याचा होणारा जो अपाय होणार होता तुला, तूच अवॉइड केलास आजच. त्यामुळे किती छान सांगतोय बघ आयुर्वेद. म्हणजे वडापाव खाऊन आपण हेल्दी राहू शकतो. हा, म्हणजे खाऊ तर नाहीये, पण जर तुम्ही ते बॅलन्स आउट करत राहिलात आणि तुम्हालाच मग कळायला लागतं की जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टी खाता, चांगल्या गोष्टी शरीराला देता, जसं आता तुमच्या गाडीमध्ये किंवा आपण म्हणूया विमानाचं उदाहरण घेऊया की विमान उडवताना अत्यंत रिफाईंड अशा प्रकारचं फ्युअल लागतं. तर ते का लागतं? कारण त्या विमानाला खूप उंच झेपावायचं असतं. तसंच तुमचं शरीर हे तुमचं विमान आहे ना. जर तुम्हाला ते खूप लांब पर्यंत न्यायचंय, खूप 100-150 वर्षापर्यंत मला जर चालवायचंय, मला आजारी नाही पडायचंय, मला डॉक्टरकडे नाही जायचंय, तर मग त्यात चांगलं पेट्रोलच टाकायला लागेल ना. म्हणजे काय, तर चांगला आहार घ्यावा लागेल. सिम्पल असतं. हल्ली स्किन स्पेशलिस्टकडे जायचं म्हटलं तर ऑलमोस्ट एका ट्रीटमेंटसाठी किंवा एका व्हिजिटसाठी 3,000 ते 4,000 रुपये जाणं, असं कंटिन्यू फ्रिक्वेंट व्हिजिट्स करावं लागतात. तर तेच आयुर्वेदमध्ये काय पॉसिबल आहे का कमी पैशात गोरं होण्याची किंवा स्किन क्लेन्झिंग आपण म्हणू शकतो? अगदी नेमका प्रश्न विचारलास. पण स्किन ही आपल्यापासून काही वेगळा अवयव नाही, रादर तो आपल्या शरीराचा सगळ्यात मोठा
असा अवयव आहे आणि तो प्लॅस्टिकचा नाहीये हे लोक विसरतात. आपण त्यांच्यावरती जे काही केमिकल्स लावतोय ती जिवंत त्वचा आहे. त्याला 7 स्तर असतात आणि ते प्रत्येक स्तर प्रत्येक धातूचे आहेत. खरं तर तेवढ्या डिटेलमध्ये नको जायला, पण आपण जे काही लावतो ते आतमध्ये ती त्वचा खाऊन टाकते आणि मग ते रक्तात उतरते. एवढी जरी आज मी या ठिकाणी जाणीव करून देऊ शकले तरी खूप फायदा होईल की तुम्ही असं काहीही चेहऱ्यावर खरं लावता कामा नाहीये जे तुम्ही तोंडाने आत टाकू शकत नाही. हा म्हणजे काय आलं याचा अर्थ असा आला की जर मला गोरं व्हायचंय, जर मला चकचकीत त्वचा हवी, चमकदार दिसायचंय, तर मग मला माझ्या आतमध्ये असं काहीतरी घेतलं पाहिजे की ज्याने ती चमक वाढेल. म्हणजे काय तर रसधातू, रसप्रधान आहार, तर जी रसदार फळं आहेत ती खायला पाहिजेत, पाणी ऑप्टिमम घ्यायला पाहिजे. आयुर्वेद असं नाही सांगत की सगळ्यांनी पाण्याचा मारा करा. प्रत्येक पर्सन टू पर्सन तुम्हाला पाण्याची रिक्वायरमेंट वेगळी असते. आयुर्वेद हे सांगतो की तुम्ही तुमच्या गरजेनुसार, तुमच्या ताकदीनुसार, तुमच्या पचनशक्तीनुसार पाणी घ्या आणि या सगळ्या गोष्टींनी मग तुमचा चेहरा नॅचरली ग्लोईंग आणि तजेलदार दिसतो. तुम्हाला बाह्य गोष्टींची गरज पडत नाही. लावायचंच असेल तर ते पण एक पोषणच आहे. मग असं काहीतरी तुम्ही लावा जे की त्याला नरिशिंग असेल. फॉर एक्झाम्पल जुन्या काळापासून आपण बेसन पीठ आणि साय, हळद वगैरे लावण्याची प्रथा आहे. त्याला आता हास्यास्पदरित्या ते ऍड्स मध्ये दाखवतात, पण तुम्ही मग शॅम्पू मध्ये वगैरे चिकपी प्रोटीन सांगता ना. मग चिकपी प्रोटीन म्हणजे काय? शेवटी बेसनचं पीठ आहे ना. म्हणजे गोल फिरून तुम्ही पुन्हा तेच सांगताय जे आम्हाला शतकानुशतकापासून माहितीये. बरं, टूथपेस्ट मध्ये पण या लोकांनी तेच केलं की हे वाईट ते वाईट, तुम्ही मीठ टाकता, तुम्ही लिंबू टाकता आणि तुम्ही आता मग तुम्ही तेच दाखवताय ना विकताना. म्हणजे हे जे काही आता मार्केटमध्ये प्रोडक्ट्स आहेत जसं की स्किन सिरम्स, फेस मास्क किंवा हेअर सिरम्स, हे सगळं ते लोक ज्या गोष्टींपासून बनवतायत ते आपल्या घरी येतो. तुमच्या लक्षात येत आहे का की समजा हेअर सिरम त्यांनी म्हटलं की स्किन सिरम्स विकले जातात ऑरेंजचे. मग ऑरेंज खा ना, आणि ऑरेंज आहे ना मग त्याचा रस काढून तो चेहऱ्याला अप्लाय करा ना. मग ते केवढं जास्त हे असेल, किती जास्त त्याच्यात पोषकता असेल. जर त्याचे काही थेंब आणि काही केमिकल्स मिक्स करून लावल्याने जर तुमचा चेहरा चमकदार दिसतोय तर मग घरी फ्रुट्स आहेत ना. माझं साधं सोपं सांगणं आहे की समजा तुम्ही केळ खाता, ठीक आहे, तर बनाना थोडासा कुस्करा, एक फोड त्यातली छोटीशी स्लाइस करून त्याच्यात थोडं 5-6 थेंब मध घाला, ते मिक्स करा. त्याच्यामध्ये दूध पावडर असते घरी, ती थोडीशी मिक्स करा, त्याचा मास्क बनवा. कशाला पाहिजे त्या शीट्स खूप महागड्या? हा नॅचरल. आणि त्या शीटमध्ये जेवढं काही केमिकल्स आणि मग त्याच्यात काही पर्सेंटेज ऑफ आयुर्वेदिक थिंग्स असतील त्यापेक्षा हे तुमच्याकडे भरभरून आहे घरात. त्याचा किचन इज केमिस्ट्री लॅब. यू यूज इट प्रॉपरली, तुमच्याकडे सगळं आहे. आणि ऑल्सो काय सनस्क्रीन, मॉइश्चरायझर लावतात, त्याची पण काय आवश्यकता आहे? किंवा सनस्क्रीनचं कसं आहे ते लावायला लागतं आजकाल, कारण आता जो ओझोन लेअर आहे तो पण डिप्लीट होत चाललाय. त्यामुळे अतिरिक्त अतिनील किरणांचा ते आम्ही सुद्धा सांगतो म्हणजे नॅचरल. आता त्याच्यामध्ये पण कोकोनट ऑइल हे नॅचरली ह्याच्यामध्ये SPF प्रॉपर्टीज आहेत, किंवा टोमॅटोचा रस वगैरे त्याच्यामध्ये पण लायकोपेन आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी नैसर्गिक याचं काम करतात. पण ज्यांचं खूप उन्हात काम आहे त्यांनी सनस्क्रीन लावायला हरकत नाही. म्हणजे आम्ही काय पूर्ण सगळ्याच्याच विरोधात आहे अशाचा भाग नाहीये. जिथे गरज आहे तिथे तुम्ही वापरा, पण कमीत कमी केमिकल्सचा वापर केल्यामुळे जास्तीत जास्त काळ स्किन चांगली राहणार आहे. एवढं मात्र लक्षात घ्यायला पाहिजे. कारण की जेवढा केमिकलचा वापर होईल तेवढा आपण त्याला ॲलोपॅथीमध्ये आपण पण म्हणू शकतो की आपल्याला ते लवकर बरं व्हायचं असतं, त्यामुळे आपण ते घेतो. बरोबर. म्हणजे बाहेरून लेप लावण्यापेक्षा तुम्ही आतून ते टिकवा. जे काही तुम्हाला देवाने दिलेलं सौंदर्य असेल, स्किन असेल, केस असेल, तर त्या वयामध्ये यंगस्टर्ससाठी खास करून मी सांगते की त्या वयामध्ये खूप ग्रँटेड घेतलं जातं ह्या सगळ्या गोष्टींना, की हे माझे केस आहेत ना हे असेच राहणार. म्हणजे त्यांना ही कल्पनाही नसते की 40शी नंतर किंवा 50शी नंतर टक्कल पडणार आहे किंवा त्याची सुरुवात होणार आहे. पण तसे पेशंट आता आमच्याकडे खूप येतात. म्हणजे अगदी 35-40 वर्षांपासून मेल बाल्डिंग, फिमेल हेअर थिनिंग वगैरे अशा गोष्टी येतात. तर त्याचा अर्थ की तुम्ही ते टिकवत नाहीये. जे काही आपण बाहेरून लावतो त्याच्यावरती त्याचा विचार तरी कमीत कमी केला गेला पाहिजे की ठीक आहे तुमचं ऑक्युपेशन तसं आहे, तुम्हाला काही ठराविक पार्टीमध्ये फंक्शनमध्ये दिसायचंय तर इट्स ओके, पण डेली तरी नका वापरू. किंवा किती तुम्ही वेळात तो काही अत्याचार तुम्ही त्वचेवर केसांवर करणार तो कमी करा. कारण तुमचं शरीर आहे ना हा तुमचा मित्र आहे ऍक्च्युली. तुमचं मन, तुमची बुद्धी आणि तुमचं शरीर हे तुमच्यासाठी आहेत.
म्हणजे दे आर लाईक युअर असिस्टंट्स अँड दे आर फॉर युअर वेलबिंग. ते तुमचंच हित त्यांना पाहिजे आहे. पण मग आपण काय करतो, थोडंसं अब्यूज करतो बॉडीला, की काय होतं, काही नाही फरक पडत, पाणीपुरी हा याच्यावर दूध प्या, त्याच्यावरती आईस्क्रीम खा, त्याच्यावर ताक घ्याल, त्याच्यावर काही म्हणजे विचार न करता. तो ड्रम नाही ना आतमध्ये बसवलाय, तो जिवंत एक रिॲक्टिव्ह तुमचा ऑर्गन आहे. त्यामुळे तो जर तुम्हाला मदत करतो आहे तर तुम्ही सुद्धा त्याची काळजी घेतली पाहिजे ना. आपण पूर्वी जे म्हटलेलं आहे ना, जे जेवताना आपण म्हणायचो की जाणे जे यज्ञ कर्म, तर ते खरंच तितकं महत्वाचं आहे की खाताना विचार केला पाहिजे की मी काय टाकतो आहे ते माझ्या बेनिफिटचं आहे का. एवढं साधं जरी केलं तरी, तू म्हणतो तसं ओबेसिटी, डायबिटीज या गोष्टी होणारच नाहीत मुळात. हे आजार पूर्वी इतके ऐकिवात नव्हते. डायबिटीज तर आत्ताच म्हणजे खूपच वाढत चाललाय आणि कॉमन झालाय. तिथे प्रज्ञापरात सांगतो आयुर्वेद की तुम्ही विचार न करता केलेल्या, प्रज्ञा म्हणजे बुद्धी मला सांगत असते की हे नको आहे, आता मी पोटभर जेवलं, आता मला हे एवढं मोठं डेझर्ट खायची गरज नाहीये. पण प्रज्ञेच्या अगेन्स्ट जाऊन केलेला अपराध की जाऊ दे मरू दे काय होतं, त्याच्यामुळे, त्या प्रज्ञापराधांमुळे ह्या सगळ्या रोगांची काय म्हणतो त्याची संख्या वाढत चाललेली आहे केसेसची. जसं आपण स्किन बद्दल बोललो तसं केसांबद्दलही बोलूया. आता केस लवकर पांढरे होतात किंवा आता तरुणात पण आपण तरुण मुलात पण आपण बघू शकतो की केस लवकर पांढरे होतात. तर त्यासाठी काय आयुर्वेदिक उपचार आहेत का? अगदी छानच प्रश्न विचारलास. कारण आदित्य, माझ्याकडे येणाऱ्या मी तर म्हणे 90% पेशंट्सना हेअर प्रॉब्लेम्स आहेत. आणि आज तू जर बघितलंस तर सर्च पण तेच केलं जातं. सगळ्यात जास्त गोष्टी जे विचारले जातात प्रश्न आम्हाला सुद्धा, माझं सुद्धा इन्स्टा हँडल आहे, तर तिथे सुद्धा जास्तीत जास्त क्वेरीज ह्या सगळ्या हेअर रिलेटेडच येतात. तर केसांचा का बरं इतका त्रास सुरू झाला आपल्याला, ह्याचाही थोडासा विचार केला पाहिजे की पूर्वी जो अवयव मेल्यानंतर 100 वर्षांनी जेव्हा सापडायचे तेव्हा सुद्धा ते त्या ह्याला असायचे. बरोबर. मग आता आहे आपण जिवंत, तर मग माझ्या डोक्यावर का ते उरत नाहीये? तर ह्याचं कुठेतरी मूळ एक्सेसिव्ह केमिकल्स आणि परफ्यूम, लॅदरिंग एजंट्स. इथे या प्लॅटफॉर्मवरती मला हे सांगावं असं वाटतं की तुम्ही जे काही शॅम्पूज वापरत असाल, तर मी असं नाही म्हणणार की सगळ्यांनी ते बदला, पण ॲटलिस्ट तुम्ही ते माइल्ड करून वापरा. ठीक आहे. परत आहारामध्ये जे काही सॉल्ट रिलेटेड आहेत, कच्चं मीठ म्हणतो ना आपण, त्याला आपण क्षार म्हणतो आयुर्वेदात. तर क्षारांचं कार्यच क्षरणात क्षारहा म्हणजे घालवणे किंवा काढून टाकणे अशा प्रकारचा आहे. तर मग तो क्षार आता कशात जातो, तो जेव्हा आपण आमटीमध्ये उकळतो तर ते थोडंसं माइल्ड होतं. पण चटणी, लोणचं, सॉसेस, वेगवेगळ्या प्रकारच्या डिप्स आपण आता खातो किंवा फ्रेंच फ्राईज, ज्याच्यामध्ये तेलात मीठ टाकून ते टेस्टी केलं जातं. पदार्थ तोंडात गेला की तो मेल्ट झाला पाहिजे, टेस्ट लागली पाहिजे. हा जो काही अट्टाहास सुरू झालाय आता, त्यामुळे केसांची समस्या वाढत चालली आहे. आणि केस पिकणं ह्याचं मेन कारण हा क्षार आहे. त्या व्यतिरिक्त प्रचंड प्रमाणात बौद्धिक काम पण वाढलंय. त्यामुळे डोकं किंवा आपलं जे बोनेट म्हणू आपण आपल्या गाडीचं, ते गरम होतं. आणि जेव्हा इथे पित्त जास्त सिक्रेट होतं किंवा जास्त उष्णता वाढते किंवा चिडचिडेपणा, इरिटॅबिलिटी, ह्या सगळ्या गोष्टींनी ते तिथला जो पिगमेंट आहे तो जळून जातो आणि ते रंगद्रव्याच्या अभावी केस पांढरे होतात. सो या सगळ्यामध्ये सोपं असं तुला एका वाक्यात उत्तर मी देऊ नाही शकणार, पण आहार व्यवस्थित असू देत, क्षारांचं प्रमाण कमी असू देत, केसांना बाह्य जे केमिकल्स लावतात ते कमीत कमी लावा. आणखीन मेद्य किंवा केश ज्या गोष्टी आहेत, जसं काळे तीळ आहे, आवळा आहे, तर आवळ्याचा रस तर म्हणजे अँटी एजिंग म्हण किंवा एक जीवनसत्व, इम्युनिटी, अशा बऱ्याच गोष्टींसाठी मी बऱ्याच प्लॅटफॉर्म्सवरती सांगते की सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यामध्ये थोडासा 10 किंवा 15 ml आवळ्याचा रस घ्या. फ्रेश आवळा असेल तर त्याचा रस काढून घ्या. हे तुम्हाला केसांसाठी, डोळ्यांसाठी, त्वचेसाठी असं मल्टीपर्पज गोष्टींमध्ये काम करणार आहे. आजपासून सगळ्यांनी हे सुरू करायला हरकत नाही. ॲटलिस्ट मी इथे येऊन सांगण्याचा तो एक बेनिफिट होऊ शकेल. आणि ज्यांना बेनिफिट होईल त्यांनी नक्की आदित्यला मेसेज करा, कमेंट्स करा आणि ते सांगा की आम्हाला झाला फायदा. कारण जर हे तुम्ही 1 वर्षभर नियमितपणे आवळ्याचा रस घेतला तर पांढरे झालेले केस सुद्धा काळे होतात.
हे मी इथे ऑन पॉडकास्ट लाईव्ह सांगते. हे माझं स्वतःचं उदाहरण आहे. आवळ्याचा रस तुम्ही जर 2.5 ते 3 महिने नाकामध्ये घातला, फ्रेश आवळ्याबद्दल बोलतोय आपण, प्रिझर्वेटिव्ह वाला नाही, जर तुम्ही फ्रेश आवळ्याचा रस काढून त्याचे 2-2 थेंब नाकामध्ये सोडले, नस्य, त्याला आपण नस्य चिकित्सा असं म्हणतो, तरीही हा एक 6 महिन्यामध्ये पूर्ण रिव्हर्स करतो. आवळ्याचा रस पोटातून वर्षभर तुम्ही सतत घेतलात. किती घेतला पाहिजे साधारण? 10 ते 15 ml. मग अशी म्हटल्याप्रमाणे कोमट पाणी घ्यायचं, एक अर्धा कप 1 कप, आणि त्याच्यामध्ये तो टाकायचा. किंवा फ्रेश आवळा असेल तर मग तो तुम्ही मिक्सरला वाटून त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून तो रस बनवून पिऊ शकता. 1 आवळा रोज, एवढ्या प्रमाणात जायला पाहिजे. अत्यंत लाभदायक. म्हणजे आपले सगळे व्ह्युअर्स आपल्याला शतशः थँक्स खरंच म्हणतील, त्याच्यात काही वाद नाही. आणि केस गळत असतील त्यासाठी पण हेच उपाय? हो, मल्टीपर्पज आहे हा एकच उपाय. अतिशय चांगला सांगितलाय मी तुम्हाला. तर आता तुम्ही बोलताना म्हणले वात आणि पित्त, तर ते नेमकं काय? कारण की खूप जागी मी ऐकले वात, पित्त आणि कफ हे 3 गोष्टी मी ऐकल्यात, पण मला ऍक्च्युअली माहित नाही काय ते. बरोबर. अट्टहास असं काही नाहीये. वात, पित्त आणि कफच तुम्ही त्याला म्हटलं पाहिजे. नेम इज नॉट इम्पॉर्टंट. आपण त्याचे गुणधर्म बघूया. म्हणजे आयुर्वेदामध्ये त्यांनी जसं आपलं यथासृष्टी तथा शरीरम, म्हणजे जसं बाहेर चालू आहे दुनियेमध्ये, युनिव्हर्समध्ये, वर्ल्डमध्ये, अर्थवरती, ते सगळं आत चालू आहे. हे थोडंसं विचार करायला लावणारी गोष्ट आहे की जसं बाहेर वारं सुटतं तसं आतमध्ये वात आहे. त्याचे गुणधर्म कसे असतात? तत्र वृक्षो लघुशेत खरंच सूक्ष्मच चलोनिला. म्हणजे अनिल किंवा वारं याचे गुणधर्म धरले तर तो ड्राय करणारा आहे, तो फास्ट आहे, तो ऍक्टिव्हिटी प्रधान आहे. तर हे सगळं शरीरात जो कोणी करतो तो वात. ठीक आहे, सोपी सोपी उत्तरं देते मी तुला. तसं बाहेर सूर्य आहे, सूर्य नसेल तर सृष्टी बंद, अग्नी बंद, म्हणजे सगळंच बंद, कार्य ठप्प. तसाच शरीरामध्ये जो अग्नी आहे, जे पित्ताचं काम करतो, जो आपल्याला जिवंतपणा देतो, जो मेटाबॉलिझम करतो, जो ट्रान्सफॉर्मेशन करतो, जो डायजेशनसाठी महत्वाचा आहे, त्याला तू जे पण तुला पाहिजे ते नाव दे, आम्ही त्याला पित्त म्हणतो. मग ते जेव्हा बिघडतं तेव्हा आपल्याला हायपर ऍसिडिटी होते, किंवा पित्त होणं आपल्याला माहित असतं पण पित्त असतं हे माहित नसतं. हे जेव्हा बिघडतात ना दोष, तेव्हा ते प्रलयकारी होतात. म्हणजे ते काहीतरी विध्वंसकारक ऍक्टिव्हिटीज करतात. आता कफ राहिला, कफाचंही सांगते की जसं बाहेर पाणी आहे किंवा ओलावा, किंवा ज्याला आपण म्हणतो की कोहेरन्स किंवा बांधून ठेवणारं स्नेह, प्रेम, आपण कफाचाच एक गुण आहे. तर ते सगळं शरीरात ज्या योगे होतं तो कफ, जो तुम्हाला मेंटेन करतो, धारण करतो, जो तुमचं फ्लुइडिटी मेंटेन करतो, एक बॅलन्समध्ये ठेवतो सगळ्या गोष्टींना. आता हा आउट ऑफ बॅलन्स झाला तर काय होणार आहे? तर सर्दी, पडसं, ॲस्थमा अशा प्रकारचे रोग. पित्त आउट ऑफ बॅलन्स झालं तर स्किन रॅशेस, त्वचारोग, हीट बॉईल्स येणं, वेगवेगळ्या प्रकारे डोळे लाल होतात, कुणाचं डोकं दुखतं, मायग्रेन होतं, हे सगळे पित्ताचे झाले. आणि वाताचे जे रोग आहेत ते सगळ्यात जास्त सांगितलेले आहेत. म्हणजे 80% आउट ऑफ 100 पेशंट्सना वातव्याधी असतात. तर 80 प्रकारचे वातव्याधी. वातव्याधी म्हणजे सिंपल आपला अर्थरायटिस हा वातव्याधी झाला, जी मान दुखते हा वातव्याधी झाला, कंबर दुखते, गुडघे दुखतात, किंवा गॅसेस होतात, ब्लोटेडनेस वाटतो, बर्प्स येतात सतत, ढेकरा येत राहणं, अपचन होणं, पोट बिघडणं, हे सगळे वाताच्या अंडर आहे. ठीक आहे. तर याला तुम्ही जे म्हणायचे ते म्हणा. एक सोपं म्हणून आम्ही त्याला वात, पित्त, कफ असं डिफाईन केलंय. ठीक आहे. बट इट मेक्स अ लॉट ऑफ सेन्स. जेव्हा तुम्ही म्हणजे हे जे मॅन्युअल आहे जे आपण आयुर्वेद म्हणतो त्याचे मेन 3 असे ग्रंथ आहेत, चरक, सुश्रुत आणि वाग्भट. तर यामध्ये दिलेल्या ज्या गोष्टी आहेत, इट्स अ स्टॅटिस्टिकल डेटा काइंड ऑफ अ थिंग, की सगळे अक्युमुलेटेड. आणि त्यांनी अक्षरशः दिलंय आदित्य की हे असं झालं की असं करा, असं झालं की असं करा, आणि तसं केल्यावरती अत्यंत चांगले रिझल्ट दिसतात. तर मग आपण का त्याला नाकारायचं? आपण फक्त रिसर्च मानतो. कुठले रिसर्च मानतो? जे दर 100 वर्षाला बदलतात. तुम्हाला एक रिसर्च सांग जो मागे सुद्धा तेच बोललाय आणि आता सुद्धा तेच बोललाय. 100 वर्षापूर्वी तेलाच्या बद्दल एक वेगळा रिसर्च येतो, 100 वर्षानंतर तेच म्हणतात नाही हा रिसर्च चुकीचा होता. आयुर्वेदाचं आज तागायत 5000 वर्षापूर्वीचं हे शास्त्र आहे. आज तागायत एकदाही असं आम्ही म्हणलेलं नाही की नाही ते चुकीचं होतं, कारण हे शाश्वत ज्ञान आहे. हे चेंजच नाही होत. जग किती बदललंय, पण याचे जे फंडामेंटल्स आहेत किंवा जे बेसिक प्रिन्सिपल्स आहे आजही तेच आहेत. आजही वातपित्त कफावरच आम्ही ट्रीट करतो आणि अप्रतिम रिझल्ट्स येतात. म्हणजे अनइमॅजिनेबल रिझल्ट्स येतात ह्या सगळ्याचे. पण फॉलोअर्स कमी आहेत. आता तरी त्या मनाने बऱ्यापैकी लोक थोडीशी जागृती झाली. हे आपलं शास्त्र आहे, हे आपल्या देशाचं शास्त्र आहे आणि हे आपलं देणं आहे पूर्ण जगाला.
संपूर्ण जगाला आपण हे देऊ शकतो, इतकं भन्नाट सायन्स आहे. बाहेरचे तर मला फॉरेनर्सला शिकवण्याचा योग आहे, कारण मी मिनेसोटा इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदामध्ये आहे मग लीड फॅकल्टी, तर इथून मी त्यांना शिकवते. ती मंडळी ऑइल पुलिंग म्हणजे काय, नस्य म्हणजे काय, ते सगळं करायला तयार येतो. ती योगा करतायत, रात्री लवकर झोपतायत, सकाळी लवकर जेवतायत, व्यवस्थित आहार मेंटेन करतायत, कारण त्यांचं झालंय. त्यांचं आपण आता ज्या ठिकाणी आहोत तिथे येऊन ते गेलेले आहेत. त्यांनी पाहिलंय की त्याच्यानंतर मनोरोग येत आहेत किंवा जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स वाढत आहेत, ते सगळं बघून मग ते बघतायत जगाकडे की आता आम्हाला कोणीतरी याच्यावर उत्तर द्या, आम्ही जगू कसं, आणि ते आपलं आयुर्वेद त्यांना सांग फॉलो करतात. हा जसं तुम्ही म्हणले खूप जण म्हणजे फॉलो नाही करत, त्यापैकी मी एक होतो. पण आजपासून तो करशील आता, इथेच वादवून घेते, कारण अरे खरंच चांगलं आहे. म्हणजे ट्राय करा, जे त्यांनी सांगितले करून बघा, नाही पटलं तर मग तुम्ही नावं ठेवू शकता, माझं काही म्हणणं नाही, पण करून बघा आधी सांगितलंय तसं नक्की. आता तुम्ही जसं म्हणले सगळ्यात जास्त पर्सेंटेज वात या फॅक्टर्स आहे, तर त्यावर थोडं स्पेसिफाय करूयात. गुडघेदुखी हे आयुर्वेद किंवा काही आयुर्वेदिक उपचार आहे का जेणेकरून गुडघेदुखी कमी होईल किंवा आज हा खूप मोठा विकार, किंवा तो विकारपेक्षाही त्याचा होणारे जे सर्जरीज आहेत त्याला मी खूप घाबरतेय सध्या. कारण आपला आहे तो अवयव काढून टाकून तिथे स्टीलचा गोळा बसवून आणणं हे जसं वाटतं तितकं सोपं नाही आहे. आणि तर चांगलं झालं तू हा प्रश्न विचारलास, कारण गेली 11-12 वर्ष मी याच्यावरती थोडंसं काम केलेलं आहे. आणि आम्ही एक अशी टेक्निक डिव्हाइस केली आहे तर जिथे आपल्या आयुर्वेदातलं पंचकर्म, बस्ती चिकित्सा, जानुबस्ती, अभ्यंग आणि जानुधारा हे प्लस मॉडर्न सायन्स मधलं जे नी ट्रॅक्शन आहे त्या दोघांचं अमॅलगमेशन करून आम्ही असे काही सिस्टीम डिव्हाइस केली आहे की ज्याच्याने नी रिप्लेसमेंट सर्जरीज अवॉइड करू शकतो आपण. अवॉइड म्हणजे बऱ्याचशा केसेसमध्ये, जसं तू म्हणजे 10 पैकी 9 जणांना अवॉइड करता येईल, ज्यांचे खूपच खराब झालेत गुडघे, म्हणजे झिजून तिथे हाडच आता उरलं नाहीये, तसे केसेस सोडलं तर बाकी सुरुवातीच्या म्हणा किंवा अगदी ज्यांना स्वेलिंग आहे वगैरे पर्यंतच्या सगळ्या केसेस उत्तम रीतीने रिव्हर्स होत आहेत. अजूनही ते पेशंट्स माझ्याकडे फॉलोअपला येतात, त्यांचे गुडघे टिकून आहेत. आणि तू जर एखाद्या उत्तम सर्जनला विचारलंस तर तो पण तेच म्हणेल की जे आहे ते टिकवा, नवीन किंवा कृत्रिम एखादा गुडघा लावण्यापेक्षा तुमचे आहे ते गुडघे टिकवा, हेच ते पण सांगतात. की शक्यतोवर ते 60पर्यंत ते का सांगतात, कारण त्यांना माहिती आहे की ते जे काय आपण लावलेलं आहे त्यांना काहीतरी एक्सपायरी डेट आहे. 8 वर्ष, 7 वर्ष, 8 ते 10 वर्ष म्हणतात, पण जवळजवळ 5-6 वर्षांनंतरच त्याचे परिणाम शरीराला रिॲक्शन सुरू होतात दाखवायला. त्यामुळे इट्स बेस्ट टू अवॉइड. कोणाला संपर्क करायचा असेल तर तुम्ही आमचा नंबर देऊ शकता, किंवा अजूनही रिसर्च आयु म्हणून पण एक आहे आयुर्वेदाचं, काय म्हणू आपण त्यांना, एक संस्था आहे जे स्पेशालिटी प्रॅक्टिस करतात की गुडघ्यांवरच काम करतात. बरेच आयुर्वेदिक वैद्य आहेत की जे स्पेशलाइज प्रॅक्टिस करतात, जसं डॉक्टर मंगेश देशपांडे एक मला माहिती आहेत की जे खास करून गुडघ्यांचेच वरती फोकस करतात. तर अशा लोकांकडे जा, मी माझ्याचकडे असं अजिबात म्हणत नाहीये, अशा लोकांकडे जा आणि सर्जरी अवॉइड करा. विथ एनी ट्रीटमेंट जे तुम्हाला सूट होते, नेहमी सर्जरी अवॉइड केली पाहिजे आणि आपले जे अवयव आहेत ते टिकवले पाहिजेत. तसंच टाचदुखीवर काही आयुर्वेदिक उपचार आहेत का? टाचदुखी पण किंवा हा पण खूप कॉमन आहे, पण ते हाड वाढतं म्हणजे टाचेचं, किंवा तिथे आलेली सूज असते. आता हे असं 1 लाईन त्याला असं काही माझ्याकडे आन्सर नाहीये, पण जर आलात आमच्याकडे तर त्यालाही सर्जरीची गरज नाही. टाचदुखी म्हटल्यावर तिथे हाड वाढलेलं असतं, ते लोक ऑपरेट करून ते हाड घासून देतात, तशी काही गरज नसते. तुम्ही जर म्हणजे हाडांची क्वालिटी चांगली असेल तर ते हाड वाढत नाही. हाड वाढलं म्हणजे कॅल्शियम वाढलं असं नाहीये, तुमची कॅल्शियम कमी आहे, त्यामुळे हाडांवरती असलेले कॅनामेल किंवा कोटिंग जाऊन ते वेडं वाकडं वाढतंय. लोकांना काय वाटतं हाड वाढणं म्हणजे माझं कॅल्शियम जास्त आहे, नाही. तुमचं व्हिटॅमिन डी तर आपलं सगळ्यांचंच भरपूर लो आहे. हाड झिजल्यामुळे ते वेडं वाकडं वाढतंय. तर तुम्ही आतमधनं असे काही आयुर्वेदिक औषधं, नॅचरल डाएटमध्ये काही गोष्टी दिल्या की जास्ती पोषक आहेत, तर ते हाड जसं वाढलंय तसंच शरीर त्याला रिग्रेस करून घेतं. त्याला कुठल्याही प्रकारच्या सर्जरीची गरज नसते. सेम विथ बॅक पेन.
हा, सेम विथ बॅक पेन. सध्या ऑस्टिओफाईट एक मला खूप जाणवतं. ऑस्टिओफाईट्स म्हणून प्रकार, जसं हाड हे टाचेचं वाढतं तसं कुणाकुणाला मणक्यामध्ये हाड वाढतं, कुणाला मनगटामध्ये वाढतं. अशा वेगवेगळ्या ठिकाणी, गुडघ्यामध्ये पण आहेत माझ्याकडे एक पेशंट ज्यांना तिथे असं काट्यासारखं. हे खूप कॉमन होत चाललंय कारण विटॅमिन डी आणि म्हणजे सूर्यदर्शन जरी आपल्याकडे 12 महिने असलं तरी आपण जाऊन उन्हात बसणं किंवा सूर्यनमस्कार घालणं ह्याच्या पूर्वीचा प्रघात घालून दिला होता. इतकं छान होतं सगळं पूर्वी की त्यांनी अगदी सुरुवातीची सकाळ कशी असावी, लवकर का उठायचं. तेव्हा तुमचा वाताचा काळ आहे, तुमची बॉडी नॅचरली ॲजाईल असते. तुम्ही कफ काळात उठलात तर तुम्ही आळसटलेले असता, तुम्हाला उठावं असं वाटत नाही. तर तेव्हा त्यांनी काय सांगितलं की ते उठा आणि तेव्हा भूकही लागत नाही. बघ, तू जर सकाळी लवकर उठलास तर तू भूक 2-3 तास सहन करू शकतोस. हेच जर तू पित्त काळात उठलास 10-11 वाजता, उठलं की पहिले खायला पाहिजे, कारण ऑलरेडी पित्त काळ सुरू आहे. ऑलरेडी शरीर मेटाबॉलिझम मध्ये आहे. म्हणून पहाटे लवकर उठावं. ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे असं सांगितलंय. तो तर सोडा, पण कमीत कमी त्या काळात साधारण 2 ते 6 असं आपण म्हणू शकतो की जर रात्रीचा एंडिंग पिरियड आहे. 3 प्रहर जर आपण म्हटलं की 9 ते 12, 12 ते 3 आणि 3 ते 6, ॲटलिस्ट 3 ते 6 किंवा 2 ते 6 हा जो पिरियड आहे हा वाताचा काळ आहे. ह्यात तुम्ही कुठेतरी उठायचा प्रयत्न करा. तुम्हाला वेग पण नॉर्मल, वेग म्हणजे जो मलप्रवृत्तीचा वेग यायला पाहिजे ना, तो पण नॅचरली येतो, कारण तशी कंड्युसिव्ह वातावरण शरीरामध्ये आहे. ऑलरेडी वाताचा काळ सुरू आहे. सो यू कॅन एक्सरसाइज. उठलात की तुम्हाला फ्रेश वाटतं, परत झोपावं असं वाटत नाही. तेव्हा मग सूर्यनमस्कार, जेव्हा सूर्यदर्शन होतं तेव्हा सूर्यनमस्कार केल्याने तुम्हाला डी विटॅमिन्स, जे आता आपण सगळी लोक म्हणजे बाहेर फॉरेनमध्ये तर समजू शकते मी की तिथे सूर्य नसतो 6-6 महिने, भारतात अजिबातच गरज नाहीये. ही एक काहीतरी वाढलेली इंडस्ट्री आहे, मेडिसिन इंडस्ट्री आहे, जे तुम्ही इझिली म्हणजे आपण आपल्या लेवलला ही इंडस्ट्री बंद करू शकतो भारतामध्ये. सकाळी सगळ्यांनी उठून जर 5 मिनिटं, अगदी 5 ते 10 मिनिटं उन्हामध्ये एक 10 ते 12 सूर्यनमस्कार, पुरुषांनी 12 ते 20 सांगितलेत, बायकांनी 12 ते 16 सांगितलेत, असं तुमच्या कपॅसिटीजनुसार जर ते सूर्यनमस्कार घातले, तेवढं जे काही सूर्याचं हे मिळतंय त्याच्याने विटॅमिन डी व्यवस्थित राहून मग हे सगळेच आजार, जे ऑस्टिओफाईट्स बद्दल बोललो आपण किंवा हाडांचे विकार बोललो आपण, जे काही म्हणजे अस्थि धातू खराब होण्याची कारण आहेत, ही सगळी नलिफाय करता येतील. एक काउंटर क्वेश्चन आहे, माझ्यासारखं जर जे नाईट शिफ्ट करत असतील त्यांनी काय करावं? नाईट शिफ्ट हा ऍक्च्युली वी आर अगेन्स्ट गोईंग द सिरकार्डियन रिदम, जे नेचरचे एक रिदम आहे ना, त्याच्या अगेन्स्ट जातो. 3 सांजा झाल्या, झुंजू झालं की सगळं वातावरण कसं थोडं डिम व्हायला लागतं, ब्रेन पण थोडा डल व्हायला लागतो, है ना. आता नाही होत तुमच्या पिढीचा, कारण मोबाईल नावाचं सूर्य कायम तुम्हाला जाग, तो एक वेगळा इश्यू आहे, तो पण आपण डिस्कस करू. झोपच येत नाही आताच्या पिढीला बरेचदा, खूप उशिरापर्यंत. एक स्लीप सायकल गेली की मग 3-4 पहाटेचे. हो, एकदा म्हणजे 11ला झोप नाही लागली की मग 1 वाजेपर्यंत झोप नाही लागत, 3 वाजेपर्यंत झोप नाही लागत, 4 वाजेपर्यंत झोप नाही लागत. म्हणजे आता तू एवढं तरी आयडेंटिफाय करतोयस की काहीतरी चालू आहे. देयर आर सम सायकल्स विच आर गोइंग ऑन. तर ह्या निसर्गाच्या सायकल्सच्या अगेन्स्ट आपण आता चालतोय. म्हणजे आपण आपल्याला खूप, मी सॉरी असा शब्द वापरते, पण आपण आपल्याला खूप शहाणा समजू लागलो मनुष्य जात, आणि वी आर चॅलेंजिंग एव्हरीथिंग. आज आपण कॅलॅमिटीज बघतोय. कालच ते रशियाचं बघितलं, केवढ्या जोरात तिथे काय मॅग्निट्यूडला सुनामीच्या लाटा येत आहेत किंवा भूकंप झालाय. हे सगळं कोणी सुरू केलं? तर आपणच सुरू केलंय. ग्लोबल वॉर्मिंगचे जर कोणी कारणीभूत असतील तर तो मनुष्य प्राणी आहे. कारण आपण जे काही करतोय ना, वी आर गोईंग अगेन्स्ट. तसंच हे झोपेचं आहे की किंवा नाईट शिफ्ट ज्या ठेवल्यात त्या आयडियली तशा नाही, पण मी तुला काही टिप्स देते की ज्याच्या करून ज्याच्याने तुला थोडा बेनिफिट मिळेल. तर त्या नाईट शिफ्टमध्ये जे काम करताय तर होतंय काय की तुमचं मेटाबॉलिझम हाय असणार, कारण रात्रीच्या वेळी जेव्हा तुम्ही आराम करायचा होता तेव्हा तुम्ही नेमके जागे आहात. मग भूक सारखी लागते, थोडी जळजळ होत असते, असं म्हणजे खाल्लं तरी पण पुन्हा 1 वाजता एक वेगळी परत भूक लागते, पुन्हा तेव्हा काहीतरी मंचिंग करावं असं वाटतं. तर हे भूक नसून हे पित्त आहे, एवढं जरी तुम्हाला समजलं, मग तुम्ही काय करायला पाहिजे, थोडंसं गरम पाणी घेऊन जायचं, जे कोणी नाईट शिफ्ट करतात त्यांनी. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचे हंगर पँग्स म्हणतात त्याला, ते येतात, तेव्हा तुम्ही थोडंसं सिप बाय सिप गरम पाणी प्या. जर ते पुढे गेलं तर ते पित्त होतं. जरी पाणी पिऊन थोड्या वेळाने तुम्हाला भूक लागली तर ती तुम्हाला खरंच भूक लागली. सो ट्राय दिस. एक तर हे, त्याच्यानंतर थंड दूध असं काहीतरी समजा घेऊन निघता आलं
की ज्याने थोडंसं शरीरामध्ये कफ बनणं, पित्ताचं शमन करणं, क्षुधा करणं, किंवा न्यूट्रल पदार्थ येतो की जो कुठेही गॅस्ट्रिक म्युकोजाला इरिटेट करत नाही, कुठेही त्रास देत नाही, तर असं काहीतरी तुम्ही खाऊन निघालात. अगदी काही नाही, समजा तुम्हाला मला दूध पण माझ्याकडे अवेलेबल नाही, तर मग काळ्या मनुका असतात, त्या काही फार महागडा पदार्थ नाहीये. ब्लॅक रेझिन्स बोलतोय आपण, बेदाणे बद्दल नाही बोलत आहे. काळ्या मनुका मुठभर तुम्ही खिशात घ्या आणि जाता जाता म्हणजे रात्रभर एक दोन मनुका त्या खात राहा. 10 ते 12 काळ्या मनुका खाल्ल्यात, पोटही साफ होणार आहे, तुझा फायबर कंटेंट तुझं पूर्ण होणार आहे, तुझं जे रात्री जागरणामुळे वाढलेलं पित्त आहे, जे काही डोकं जड होतं दुसऱ्या दिवशी, हेवीनेस वाटतो, तो पण कमी होणार आहे, तुला नरिशमेंट मिळणार आहे, तुझा मांस धातू चांगला होणार आहे, रक्तधातू म्हणजे हिबॅटेनिक आहेत काळ्या मनुका की जे रक्त वाढवतात, आणि शिवाय त्याच्यासोबत जर थोडं थोडं पाणी पिलं तर पोटही साफ होणार आहे. असे कितीतरी बेनिफिट्स. मग आता मी तुला एक गोष्ट सांगितली, ज्या विषयाबद्दल आपण बोलतोय आयुर्वेद, त्याची एक गोष्ट फक्त मी सांगतेय, किती तुला बेनिफिट्स देऊन जाते. नाईट शिफ्ट करणाऱ्यांनी ही गोष्ट पाळायला काही हरकत नाही. थोड्याशा काळ्या मनुका किंवा अंजीर ह्या गोष्टी कॅरी करा आणि रात्रीतनं मध्ये मध्ये खा, म्हणजे पुढे पुढे ढकलत जाईल. ते जे एक्सेस पित्त बनताय ना, त्याला पुढे पुढे ढकलत जाईल. ओके. आता अपार्ट फ्रॉम नाईट शिफ्ट पण जे नॉर्मल डे शिफ्ट करतात पण त्यांना झोपच लागत नाही, ते आपण त्याचे वेगळे फॅक्टर्स असू शकतात, ओव्हर थिंकिंग म्हणू शकतो, अजून वेगळे फॅक्टर्स म्हणू शकतो. तर झोप न लागणे याच्यावर काय आयुर्वेदिक उपचार आहे का? झोप एक वाजू द्या, 2 वाजू द्या, झोपच लागत नाही. बरोबर. एक अतिशय सुंदर आणि छोटंसं उपपंचकर्म म्हणूया आपण, छोटं पंचकर्म, त्याला पादाभ्यंग असं म्हणतात. अच्छा. अभ्यंगाचं खूप वर्णन आहे आयुर्वेदात, की शरीराला तेल लागलं पाहिजे. ते पण आता आपण करत नाहीये. वी आर फॉलोइंग द वेस्ट. शरीराला काय? सॉरी, तेल लागलं पाहिजे. अच्छा, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे वातशमन होतं. मी जसं मगाशी म्हणाले 80% ऑफ द डिसऑर्डर्स आर वाता डिसऑर्डर्स, वातव्याधी असतात. तर त्याच्यासाठी प्रत्येकाने अभ्यंग केला पाहिजे. तर अभ्यंग सोडून देऊ आपण, किंवा महिन्यातनं एकदा करायचं आपण ऍडवाइस करू, पण पादाभ्यंग तुम्ही रोज करा. पायाचे तळवे आहेत ना आपले, तर त्याला तेल लावणं. अच्छा. आणि तिथे काही प्रेशर पॉइंट्स आहेत. ओके. ते जर तुम्ही व्यवस्थित रोज मसाज केलात, झोपण्यापूर्वी थोडा 5 मिनिटं, एवढंच नाही तर जशी जशी संध्याकाळ होऊ लागेल तसे त्याचे घरातले दिवे थोडेसे डिम करा. एक मंद कुठेतरी अगरबत्ती असू देत, ठीक आहे. तुपाचा दिवा लावा. एका ज्या रूम मध्ये तुम्ही झोपणार आहात तिथे तुपाचा दिवा लावा. ह्या सगळ्या गोष्टी आयुर्वेदात सांगितल्या आहेत की जे तुमच्या मेंदूला सिग्नल देत आहे की आता झोपेची वेळ झाली, इट्स टाइम टू रिलॅक्स, टाइम टू रिज्युविनेट. हे सिग्नल जातच नाही तो आता. फोन चालू असतो, झोप येत नाही म्हणून आणखीनच फोन चालू असतो. त्यामुळे स्क्रोलिंगमुळे सेरोटोनिन सिक्रेट होतं, तुझं फ्लॅशलाईट, आणि तो तर वेगळाच विषय की काय काय मेंदूमध्ये जातं. हा तर विषयच आपण बोलूयाच नको, कारण ते पण तुमच्या हातात नाहीये. तुम्ही निवडू नाही शकत. तुम्ही जर इन्स्टा रील्स बघताय तर तुम्ही चूज नाही करू शकत की मला हे बघायचंय. इन्स्टा ठरवणार की आज तुम्ही काय बघायचंय, राईट? सो या सगळ्या गोष्टींमुळे कुठे तुमचं बॉडी म्हणजे कशी ह्याची नाहीये ना, की मशिनरी सारखी बनवलेली नाहीये ना. तुम्ही जे बघताय त्यांनी काही भावना निर्माण होणार आहेत, काहीतरी जागृत होणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टींपासून जर रिटायर व्हायचं असेल तर 7 नंतर 8 नंतर गरजेप्रमाणे फोन वापरा, बाजूला ठेवून द्या, सायलेंटवर टाका. सवय लावा लोकांना की मी नाही अवेलेबल, आणि ब्रेनला सिग्नल जाऊ दे की मला झोपण्याची गरज आहे. हे मुळात त्याच्यावर विश्वास ठेवा की जे काही तुमचं वेअर अँड टेअर मेकॅनिझम शरीराचं असतं त्याला तेवढा वेळ दिला पाहिजे. 8 ते 9 तास, 7 तास कमीत कमी दिले पाहिजेत. कारण जो मशीन किंवा जी सिस्टीम्स आपण वापरतोय त्यांना कुलिंग पण पाहिजे ना. तू म्हणशील ओव्हर थिंकिंग मुळे झोप लागत नाही असं काहीतरी म्हणालास ना, तर ते ओव्हर थिंकिंग होत आहे का? कारण दिवसभर मला खूप कमिटमेंट्स असतात, मला टाइम बाउंड ऍक्टिव्हिटीज असतात, त्यामुळे ब्रेन असा फुल स्पीडला रन होत असतो. तो अचानक बटन आहे का तो ऑफ करायला? कुठलं बटन नाही असं. सो यू हॅव टू गो इन दॅट मोड, स्लीप मोड. जसं आपण फोनला टाकतो तसं आपल्याला पण त्या मोडमध्ये टाकता आलं पाहिजे की नाही आता मला याचा विचार नाही करायचा आहे, मला आता माझ्या बॉडीला रेस्टची गरज आहे, मला थकल्यासारखं वाटतंय. आणि हे थकल्यासारखं वाटण्यासाठी मुळात सकाळी उठलं पाहिजे. सकाळी तुम्ही जर उठलेला असाल, दुपारी झोपू नये असं आयुर्वेद सांगतो, तर मग संध्याकाळी झोप येणारच. मला एकही माणूस आणून दाखव की जो हे मी सांगते तो फॉलो करतो आणि त्याला रात्री झोप येत नाहीये, अशक्य आहे. त्यामुळे याच्यासाठी पुन्हा गोळ्या खाणं आणि याची गरज निर्माण करण्यापेक्षा
आपली नाळ जी निसर्गाशी आपण तोडून टाकली ती पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करा. हळूहळू करा. गो स्लो. की आजपासून फक्त 10 पर्यंत मी फोन वापरला, मग मी 9 पर्यंत आणला. अचानक नाही जमणार. फोन डिटॉक्सची पण गरज आहेच आहे. जसं तुम्ही आता झोपेचा टायमिंगचा पॉईंट काढला होता, तर किती तास झोप घेतली पाहिजे? कारण मी पर्सनली लयतले 4 तास किंवा मॅक्स 5 तास झोप घेतो. बापरे. तर किती टाइम असला पाहिजे मिनिमम? किती वेळ देऊ शकतोस तुझ्या शरीराला? कारण हे तू जे गृहीत धरून चाललास की मी आता असं दिसतो आहे, तुलाही माहितीये की आपण नंतर तसे दिसणार नाही आहोत. बरोबर. तुला किती जगायचंय? 100 वर्ष, 150 वर्ष? व्हॉट इज युअर एम? त्याप्रमाणे मी सांगते. कारण ज्याला दीर्घ जीवन हवंय त्यांनी त्या वेअर अँड टेअर मेकॅनिझमला जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे. तू जर मशीन ऑफ नाही केलं तर ते तापत नाही करणार त्याची मोटर. साध्या गोष्टी आहेत, है की नाही? पण आपल्या लक्षातच येत नाही, कारण आपण शरीराचा तसा विचारच केलेला नसतो. आज तुला पण जाणवलं असेल की मॅडम सांगतायत तर मी थोडासा माझ्या बॉडीचा विचार केला पाहिजे. आपण इतकं गृहीत धरलंय या सगळ्याच गोष्टी एकदम, की माझं शरीर आहे मी वाटेल तसं वापरेन. अरे मग ते वाटेल तसं फायर बॅक करणार ना, बॅकफायर करणार ना ते शरीर शेवटी. म्हणून मग तुम्हाला मग मध्येच काय होतं की समजा एखादा व्यक्ती झोप घेतच नाहीये, 2-3 दिवस जागरण करून काम करतोय, 4थ्या दिवशी त्यांनी जे वाचलेलं असतं किंवा अभ्यास केलेला असतो तो त्याचा मेंदू त्याला रिसोर्सफुली ते परत देत नाही. आयडियली जे आहे की तुम्ही जे काही ठेवता ते मेंदूला पण असे जसं सेम लाईक अ सुपर कॉम्प्युटर. इट्स अ सुपर कॉम्प्युटर. तुम्ही ते आत टाकता सॉफ्टवेअरमध्ये तुमच्या, तसं ते तुम्ही बटन दाबल्यावर ते आलं पण पाहिजे. त्यासाठी तो कीबोर्ड तुम्हाला माहित पाहिजे की कुठलं बटन दाबल्यावर ते परत येणार आहे. आणि त्या कम्प्युटरमध्ये तुम्ही ते योग्य पद्धतीने स्टोअर करायला त्या मशीनला रेस्टिंग फेज पण पाहिजे ना. कंटिन्यू चालूच ठेवून नाही चालणार ना. ते जाणून घ्यायला पाहिजे. मध्ये मध्ये टास्क किंवा जे ऑफिसचे पण तुमचे कमिटमेंट्स असतात त्यामध्ये पण थोडे ब्रेक घेतले पाहिजेत. 2 मिनिट मेडिटेशन किंवा 1 मिनिट मेडिटेशन. एक जसं आपण म्हणतो एखादं गाणं ऐकणं हे सुद्धा मेडिटेशन असू शकतं. ओंकार ऐकणं मेडिटेशन असू शकतं. मंत्र जाप करणं मेडिटेशन असू शकतं. काहीतरी जे की तुमचं नेहमीचा पॅटर्न भंग करते आणि तुमचं अटेन्शन इट इज टेकिंग समवेअर एल्स. इट इज रिलॅक्सिंग यू अदर देन युअर स्ट्रेस आणि अँझायटी आणि सगळे इश्यूज. तर समथिंग लाईक दॅट. तर हे सगळं आपल्याकडे आहे. ओंकार साधना सांगितलेली आहे, मंत्र जप सांगितलेला आहे की नाही. गाण्यांचा तर सामवेद लिहिला होता गाण्यांवरती. तर हे सगळं आहेच आहे. फक्त आता त्याला आपल्याला कॉन्शियसली वापरायचं आहे की हे मला दिलेलं हे जे मशीन आहे त्याला मी कसं वापरलं तर ते जास्तीत जास्त पोटेन्शियल वापरता येईल आणि जास्तीत जास्त त्याची लॉन्जिव्हिटी कशी वाढेल. राईट है ना. असं जर डोळसपणे तुम्ही जगायला सुरुवात केली तर बरेचसे आजार आमच्यासारख्या डॉक्टरांची गरजच उरणार नाही. आणि आयुर्वेद हे काही खरं चिकित्सा शास्त्र नाहीच आहे. मी मगाशी पण म्हटलं तसं. इट्स नॉट की तुम्ही आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे जा. आता समजा तुम्हाला आज हे जे प्रश्न विचारलेस हे खरं तर तू याआधी कुठल्या तरी आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाऊन विचारायला हवे होतेस की डॉक्टर माझी अशी नाईट शिफ्ट असते तर मी काय केल्याने मला त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत है ना. किंवा माझं अशा प्रकारचं वर्किंग लाईफस्टाईल असणार आहे तर माझा आहार कसा पाहिजे. हे प्रत्येकाचं उत्तर वेगळं येणार आहे. जर ती गृहिणी असेल तिचा डाएट पॅटर्न वेगळा तिने ठेवला पाहिजे. ती तेवढं फिजिकल ऍक्टिव्हिटी नाही करत आहे पण ती उभी राहते खूप. सो तिचे एक्सरसाइज वेगळे पाहिजेत ना, तिचा डाएट वेगळा पाहिजे. एखादा माणूस जर फिजिकल काही काम करतोय ज्याचं म्हणजे आर्मीमध्ये आहे समज की त्याला फिजिकल ऍक्टिव्हिटीची एक्सपेक्टेशन आहे, मग त्याचे व्यायाम त्याचा आहार कम्प्लिटली वेगळा असेल त्या बाईकपेक्षा. सो हे पुरुषम वीक्ष हे जे आयुर्वेद सांगतो. ॲलोपॅथीला मी नावं नाही ठेवते पण त्यांच्याकडे सरसकट सगळं स्टँडर्डाइज करायचा प्रकार आहे. समजा क्रोसिन असेल किंवा एखादी गोळी असेल 500 मिलीग्रॅम तुला पण 12 वर्षाच्या मुलाला पण 500 मिलीग्रॅम, गृहिणीला पण 500 मिलीग्रॅम, आर्मीवाल्याला पण 500 मिलीग्रॅम. बरोबर. सो हे कसं म्हणजे इट इज नॉट सेन्सिबल इनफ. तिथे तुम्हाला आयुर्वेद प्रत्येकाला वेगळं सांगतो. तुमची बॉडी कॉन्स्टिट्यूशन आम्ही काढतो. समजा तुम्ही आजारी नाही आहात, तुम्ही एखादा आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाऊन मुलांना घेऊन गेलात, स्वतः गेलात आणि सांगितलं की हे माझे 2 मुलं आहेत, हा 8वीला आहे, हा 12वीला आहे, ह्याची मेमरी वाढवायची, याची ताकद वाढवायची, याची उंची वाढवायची, तर तशी आहेत ना औषधं. पण आमच्याकडे असं कोणी येतच नाही मागायला. सो आम्ही देऊ नाही शकत. म्हणून तुझ्या प्लॅटफॉर्मचा मी थोडासा हे घेतेय आणि ह्या गोष्टी मी सांगते लोकांना की अशा सगळ्या तुम्ही म्हणाल ते अवेलेबल आहे. तुम्हाला समजा आता नवीन लग्न झालंय आणि कन्सीव्ह करायचंय, ठीक आहे, तर तुम्हाला ज्या क्वालिटीजचं बाळ हवंय त्या सांगा आम्हाला, आम्ही तुम्हाला तसे देऊ शकतो गर्भसंस्कार.
किंवा तशा हर्बल ह्याचं सोय ऑलरेडी करून ठेवलेली आहे, काश्यप संहिता वगैरे अशा गोष्टी, की तुम्ही बाळाच्या केसांचं, बाळाच्या हेल्थसाठी, बाळाच्या हाडांचं, बाळाच्या हृदयाचं, ह्यांच्या सगळ्यांची नरिशमेंट तुम्ही कशी साधू शकता. आयडियल बेबी कॉन्सेप्ट आहे, त्याच्यावर पण मी काम करते. गर्भसंस्कार तज्ज्ञ पण आहे, सो ते पण आपण इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग करतो. काही ठिकाणी गर्भसंस्कार क्लासेस अवेलेबल आहेत, तुम्ही ते अवेल करा. हे सगळं नॉलेज तुमच्या जवळच्या घराच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरला आहे, पण लोकांना नाही आहे, त्यामुळे लोक जात नाहीत. ते गर्भसंस्कार का एवढी इम्पॉर्टन्स आहे त्याला? हेच सांगितलं तसं की जसं आपण म्हणतो ना की प्रेग्नन्सी बाय चान्स अशीच राहते ना, बाय चॉईस का नाही? वाय कॅनॉट आय चूज माय प्रेग्नन्सी, की हा आता मला वेळ आहे, आता मी माझ्या शरीराची पूर्ण मशागत करून त्याला इतकं फोर्टिफाय केलंय की मी एका बाळाला 9 महिने पोसू शकेन. राईट. मग तो विचारच नाही ना. कुठल्याही वयामध्ये गर्भधारणा होते, त्या बाईची अवस्था काय आहे, म्हणजे ती आजारी आहे, ती ॲनिमिक आहे, तिला कॅल्शियम पुरेसा आहे का, ह्याचा विचार न करता प्रेग्नन्सी राहते. गर्भसंस्कार काय सांगतं? गर्भाधान संस्कार. म्हणजे पूर्वी इतका विचार करायची लोक की लग्न झाल्यानंतर नवरा बायकोला काउन्सिलिंग असायचं थोडंसं एक प्रकारचं, की तुम्ही अपत्य जेव्हा ठेवाल तेव्हा तो कोणत्या तिथीप्रमाणे राहिला पाहिजे, आता जवळची तिथी कोणती आहे चांगली, त्या दोघांचं शरीर शोधन, पंचकर्म वगैरे करून त्या दोघांचं बीज शोधन, शरीर शोधन, मग त्यांना रसायन चिकित्सा, की त्यांना त्याचं उत्तम शुक्र, तिचं उत्तम आर्तव अशी निर्मिती करून मग ते प्रजनन करण्यासाठी तुम्ही एन्व्हायरमेंट क्रिएट केलं जातं. एन्व्हायरमेंट क्रिएट केलं जातं, बाळ उत्तम व्हावं. आता हा सगळा विचार नाहीये. पूर्वी तुला सांगू आदित्य, म्हणजे एक श्लोक आहे अथर्व वेदातला, ओम आयुरसी आहिरसी दाता त्वम ददातु विधाता त्वम ददातु ब्रह्मा बृहस्पतीर विष्णू सोमा सूर्यस्तथा अश्विनो. म्हणजे डायरेक्ट सूर्याप्रमाणे मला त्याचं हे पाहिजे, इंद्राप्रमाणे धनसंपत्ती पाहिजे, चंद्राप्रमाणे त्याचं शीतल मन पाहिजे वगैरे असं मागून घ्यायचे. आता आपण सिक्रेट सारखे पुस्तकं वाचतो आहोत, पण हे आपल्याला माहीतच नाहीये की आपल्याला वांछित संतती किंवा इच्छित संतती मिळू शकते. तर हे सगळं आपल्या शास्त्रात आहेच. तर पूर्वी असं पीसीओडी पीसीओएस असं काय ऐकायला आलं नव्हतं, तर याचं आयुर्वेदिक रिलेटेड याच्यावर काही निदान आहे का? किंवा आता पायी विषयी पण आपण बोलू शकतो की बाबा खूप पोट दुखतंय पायी चालू असताना, तर याच्यावर काय आयुर्वेदिक उपचार आहेत का? खूप चांगला प्रश्न विचारलाय. सध्या मुलींमध्ये म्हणजे हे खूप कॉमन झालंय, पीसीओडी किंवा आता त्याला नवीन नाव पीसीओएस. म्हणजे पूर्वी असं वाटायचं की फक्त गर्भाशयाशी निगडीत हा आजार आहे, त्याच्यामध्ये ओव्ह्युलेशन नीट होत नाही असा समज होता, तेव्हा त्याला पीसीओडी किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज असं म्हटलं जायचं. हळूहळू त्यांच्या असं लक्षात आलं की त्याच्याबरोबरच ॲक्ने किंवा चेहऱ्यावरती मुरुम येणं, त्याच्यानंतर केस पातळ होणं, हिरसुटिझम म्हणजे अनवॉन्टेड हेअर ज्याला आपण म्हणतो ना की इथे लव येणं बायकांना जिथे अपेक्षित नाहीये, त्या सगळ्या गोष्टी. असं जेव्हा लक्षात यायला लागलं की हे मल्टी फंक्शनल डिसऑर्डर आहे, आणि मग तेव्हा त्याचं ते योग्य पद्धतीने त्यांनी ते नाव चेंज केलं आणि त्याचं नाव आता पीसीओएस म्हणतात, आणि पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम. सिंड्रोम अशा गोष्टीला म्हणतात जिथे खूप गोष्टी असतात. मग आता बेसिक कुठल्या गोष्टी, तर एखाद्या मुलीला पाळी व्यवस्थित येत नाहीये महिन्याच्या महिन्याला, हे पहिलं त्यातलं लक्षण. मग त्याच्या अलाइड त्यांना काही त्रास होत आहेत का, जसं की ब्रेस्ट टेंडरनेस आहे, चिडचिडेपणा होतोय, प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम होतोय, ॲक्ने आहे, त्यांना हिरसुटिझम आहे, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एखाद्या मुलीला व्हायला लागतात तेव्हा ॲक्च्युली काय होत असतं की तिच्यातले जे स्त्री प्रधान हॉर्मोन आपण म्हणतो इस्ट्रोजेन, प्रोजेस्ट्रॉन, तर त्यांचा बॅलन्स हललेला असतो. त्या बॅलन्स हलण्याला आपण पीसीओएस असं म्हणू शकतो. कारणं म्हणशील तर अनेक कारणं आहेत सध्याच्या लाईफस्टाईल प्रमाणे, जसं सिडेंटरी लाईफस्टाईल आहे. खरं म्हणजे जर मुली, म्हणजे आता या प्लॅटफॉर्मवरती तेही मी सांगते की मुली ज्या यंग असतात त्यांनाही पीसीओडी होतं, बायकांनाही पीसीओडी होतं, अनमॅरिडना पण होतं, मॅरिडना पण होतं, बिफोर डिलिव्हरी पण होतं आणि पोस्ट डिलिव्हरी पण होतं. त्यामुळे कुठल्याही वयात पीसीओएस होऊ शकतं. ज्या मुली आहेत ज्यांच्यामध्ये याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे, ज्या यंग मुली आहेत, त्यांनी जर त्यांचं वजन उंचीप्रमाणे राखलं व्यवस्थित. आता हे वजन राखण्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक तर तुम्ही ॲनिमिक नसायला पाहिजे,
म्हणजे रक्त धातू तुमचा चांगला असला पाहिजे. त्याच्यानंतर थायरॉइड सारख्या ज्या डिसऑर्डर्स आहेत तर त्याचा कंट्रोल चांगला असला पाहिजे. तेवढ्याच जरी 2-3 गोष्टी त्यांनी मेंटेन केल्या की आहारामध्ये एखादं असं काहीतरी घेणं की ज्याच्याने ॲनिमिक राहणार नाही, प्रोटीन माझे चांगले असतील, कॅल्शियम लेवल्स चांगले असतील, तर हे होणार नाही. हे एकदम सिम्पल सांगते मी आज की तुम्ही तुमचं वजन मेंटेन करा, तुमचा आहार थोडासा बॅलन्स ठेवा. थोडासा बॅलन्स जरी ठेवला तरी पीसीओडी होणार नाही. हा बॅलन्स जेव्हा गडबडतो, आता झालंय असं की ॲग्रेशन किंवा वर्ल्डमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालण्याचं आम्ही जे काही घेतलं, विडा उचललाय वगैरे, हे सगळं बोलायला चांगलं आहे, पण ॲक्च्युली मेक जर तुम्ही बघितलात तर पुरुष आणि स्त्री हे शरीर वेगवेगळेच. स्त्री ही थोडीशी कंपॅशनेट, काइंडनेस, प्रेम जास्त अशा प्रकारचीच बनलेली आहे. माया, ममता, ममत्व वगैरे जे काय आपण म्हणतो, तर ती जेव्हा अशा प्रकारे टेस्टोस्टेरॉन वापरायला लागते, टेस्टोस्टेरॉन दोघांमध्ये पण बनत असतं, स्त्री शरीर आणि पुरुषांमध्ये जास्त. क्वांटिटी कमी असते. आता ती वाढायला लागली कारण आम्हाला सुद्धा सगळीकडे झगडावं लागतं, तलवार काढावी लागते. साधी गाडी घेऊन जाताना सुद्धा तुम्ही तुमचं फिजिक कसं मेंटेन करताय, पोश्चर कसं आहे, तुम्ही आरेला कार्य करावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टींमुळे आता मुलींमध्ये पुरुष प्रधान हॉर्मोन्स किंवा टेस्टोस्टेरॉन वाढल्यामुळे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचा बॅलन्स हालायला लागलाय. सो हा खूप दूरगामी आणि खूप विचार करायला लावण्यासारखा विषय आहे. तर शतावरी सारख्या काही वनस्पती आहेत आयुर्वेदामध्ये. तर शतावरी कल्प, शतावरी चूर्ण, शतावरी टॅबलेट्स किंवा शतावरीचं सूप असतं, शतावरीचा स्वरस असतो, ज्यूस फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. असं काहीतरी चालू करायलाही हरकत नाही ज्यांना पीसीओडीचं विदाऊट कन्सल्टेशन. नाही तर तुम्हाला जर 2 महिने किंवा 3 महिन्यापेक्षा जास्त पाळी येत नसेल तर निश्चित जवळच्या आयुर्वेदाचार्यांना संपर्क करा. आमच्याकडे आयुर्वेदामध्ये पीसीओडी पूर्ण रिव्हर्स करण्याची क्षमता आहे, संपूर्ण, कोणत्याही हॉर्मोनल थेरपीशिवाय. याच्याही मी खूप अगेन्स्ट आहे की 1-2 महिने जर पाळी नाही आली तर लगेच हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी जे आपण देतात आजकाल, ते अजिबात त्याची गरज नसते. तुम्ही तुमच्या डाएटवर काम करा, लाईफस्टाईलवर काम करा, ऍक्टिव्हिटी वाढवा, योग्य पदार्थ इंजेक्शन त्याचं ठेवा, हॉर्मोन रिच फूड जसं की ऑलिव्ह आहे, ज्याला इंग्लिशमध्ये गार्डन क्रेसेड्स म्हणतात, किंवा फ्लॅक्स सीड्स आहेत, पिस्ते आहेत साधे आपले. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या नैसर्गिक, ज्याच्यामध्ये इस्ट्रोजन कंटेंट चांगला आहे. तर ह्या गोष्टी आम्ही त्यांना डाएटमध्ये सांगतो. बऱ्याचशा केसेसमध्ये विदाऊट एनी मेडिसिन्स पीसीओडी बरं व्हायला हे होतं. योगासनं अतिशय सुंदर आहे, म्हणजे ज्यांना विना औषध पीसीओडी किंवा पीसीओएस हे करायचं नाही, आम्हाला औषध खायचंच नाही, तुम्ही योगा क्लास लावा. काही विशिष्ट योगा आहेत, कस्टमाइज्ड असायला पाहिजे योगा क्लास सुद्धा, की मला या व्याधीसाठी मला तुम्ही योगा सांगा, असं तुम्ही ज्यांना विचारू शकता त्यांच्याकडे योगा क्लास लावा. पीसीओएस रिव्हर्स होईल. कुठूनही जेव्हा तुम्ही एक हॉर्मोन किंवा शरीराचा बॅलन्स स्ट्राईक करता, मन, हायपोथॅलॅमस पिट्युटरी ओव्हेरियन ॲक्सिस हा एक असा न दिसणारा ॲक्सिस आहे जो आपल्या शरीरामध्ये, स्त्री शरीरामध्ये आमच्या आहे. तो जर ॲक्सिस मेंटेन झाला, तिन्ही गोष्टी त्या, तर पीसीओडी होण्याचं काही कारण नाही. सो इट इज रिव्हर्सेबल. आयुर्वेदाचं मी सांगते की 3 ते 6 महिन्याच्या ट्रीटमेंट्सनी, इंटरनल ट्रीटमेंटनी हा रिव्हर्स करता येण्यासारखा आहे. ठीक आहे. ऑल्सो पाळीमध्ये खूपच पोट दुखते तर ते नॉर्मल आहे का? नाही, पाळी आता खूप छानच प्रश्न आहेत तुझे, सगळेच मला आवडतात, कारण याबद्दल आहे ना आयुर्वेदामध्ये इतकं डिटेलमध्ये सांगितलंय की आज आपण इतक्या ब्लड टेस्ट, इतकं ॲडव्हान्स सगळं आहे टेक्नॉलॉजी, पण रक्त ॲज अ क्वालिटी आपण बघत नाही. वी आर जस्ट चेकिंग द क्वांटिटी की आरबीसीज किती आहे टिक, डब्ल्यूबीसी किती आहे टिक. आयुर्वेदात काय सांगितलंय की पाळीच्या वेळी जाणारं रक्त हे इंद्रगोप किड्याच्या रंगाप्रमाणे लाल भडक असलं पाहिजे, किंवा रेड कलरचं जे लोटस आहे तशा रंगाचं असलं पाहिजे. मग दुसरी कुठली व्हेरिएशन असेल की स्टार्टिंगला मला स्पॉटिंग ब्राउनिश होतं, ब्लॅकिश होतं, डार्क कलर डिस्चार्ज होतं किंवा मरून कलर होतं, हे सगळं फेल. दिस इज नॉट नॉर्मल मेन्सेस. परत त्यांनी सांगितलंय की असं पोटात दुखणं वगैरे हे सगळं, किंवा क्लॉट्स जाणं, गाठी जाणं, म्युकस जाणं, हे सगळं रॉंग आहे. हे सगळं होता कामा नये. याचं लक्षण आहे की तुमचं वात बिघडला. जर तुमच्या पोटात खूप दुखतंय म्हणजे आयदर तुम्ही आत्ता काहीतरी वातूळ खाता आहात, ते पण एक कॉज असू शकतं, किंवा तुमच्या शरीरामध्ये वातदोष जास्त आहे. मग त्याला नियमन करून, म्हणजे एखादी मुलगी ॲनिमिक असेल किंवा एखाद्या मुलीचं वजन अंडरवेट असेल तर तिला जास्त पोट दुखण्याची शक्यता आहे.
आता या खूप सुंदर सुंदर गोष्टी आहेत आपल्या, म्हणजे आयुर्वेद पण सोडून दे, ट्रेडिशनली आपण गेलो तर साऊथ इंडियन जे लोक आहेत ते पाळीच्या वेळी मुलींना तांदळाची कंजी पाजतात. ते का करतात तसं, तर ते गरम गरम त्याच्यामध्ये थोडी मिरपूड वगैरे असते आणि जो काही त्याचं वॉर्म कन्सिस्टन्सी आहे तर ते लाईट ऑन डायजेशन असतं. आणि या काळामध्ये जो रक्त पुरवठा आहे तो सगळा गर्भाशयाकडे असणं अपेक्षित असतं. म्हणून पूर्वी त्यांना ऍक्च्युली आरामासाठी बसायला लावायचे. अगदी सुरुवातीची जी कन्सेप्ट होती ती काही वाईट नव्हती, की तिला काही वाईट टाकायचं नाही आपल्याला, तिला रेस्ट हा त्याच्या मागचा होता. त्याला एक वेगळं वळण सामाजिक हे लागलं, ते फार वाईट झालं. पण अदरवाईज पटकन म्हणजे 1-2 किंवा 3 दिवसामध्ये सहजरित्या कोणताही डिस्टर्बन्स न येता ते ब्लिडिंग होऊन संपावं. डिस्टर्बन्स कशाने येणार आहे, वातूळ खाल्ल्याने. म्हणजे जर मी असं कधी हेवी फूड्स खातोय जे मला डायजेस्ट नाही होते, मग तो रक्तपुरवठा डायजेशनकडे यायला लागेल. इकडे सगळी गडबड सुरू झाली की जेव्हा आपण ती रजस्वला परिचर्या, जी अगेन आयुर्वेदाचं खूप मोठं देणं आहे जगाला, आज ना उद्या आपल्याला वळून याच्याकडे यायचंच आहे. रेजिम आपण ज्याला म्हणू की मेन्स्ट्रुअल रेजिम, व्हॉट टू फॉलो ड्युरिंग दोज 3 days, एवढं जरी तुम्ही फॉलो केलं तरी पोट दुखणं, क्लॉट्स जाणं, डार्क डिस्चार्ज होणं, PMSचे साईन्स, इरिटेबिलिटी, ब्रेस्ट टेंडरनेस, हे सगळं होण्याची काही गरज नाही. ऑल्सो मी एक म्हणजे रिसर्च करताना एक वाचलेलं की पिरियड चालू असताना ब्रेस्ट पेन होत असतं, तर ते नॉर्मल आहे का? अजिबात नाही, हे सगळं नॉर्मल नाहीये. नॉर्मल पाळी त्यांनी तेवढं सांगितलंय की एक ओंजळी इतकी, अंजली प्रमाण ज्याला आपण म्हणतो, की ओंजळी इतकी म्हणजे साधारण 80 ml to 100 ml एवढं रक्त, लाल कलरचं, त्याच्यामध्ये पेन नाही, काही नाही, म्हणजे दिस इज नॉर्मल असं सांगितलं. मग बाकी तू जे काही सांगशील, चिडचिडेपणा, ब्रेस्ट दुखणं वगैरे, हे सगळं मग अबनॉर्मल मध्येच येतं. आणि 2 किंवा 3 महिन्याचा रुटीन आयुर्वेदिक कुठल्याही डॉक्टरांकडे जा, त्या सगळ्यांना याचं नॉलेज असतं की सिंपल तुम्हाला टॅबलेट्स आणि एखादं लागलं तर गरज पडली तर एखादा काढा, पण जो स्वीटंड असेल तर तसं तुम्ही 1-2 महिन्याचं जर घेतलं तर तुमचं हे बॅलन्स स्ट्राईक करून तुम्ही ते औषधं बंद करून टाकू शकता. तुमचं हे पोट दुखणं, या ज्या छोट्या छोट्या गोष्टी महिला अनेको वर्ष त्याच्यावरती काढतात. म्हणजे मी बघते मुली शाळा बुडवतात किंवा बायका सुद्धा कधी कधी ऑफिसला जात नाहीत, खूप पोटात दुखतंय वगैरे, तर हे 1-2 महिन्याचा तुम्ही कोर्स करा आणि गेट रीड ऑफ ऑल दिस. काही गरज नाहीये हे सांभाळत बसायची इतके वर्ष. ऑल्सो तुम्ही म्हणले की महिलांमध्ये टेस्टोस्टेरॉन पण थोडा असा वाढत चाललाय, तर कन्व्हर्सली मेलमध्ये पण तसंच आहे का? म्हणजे इस्ट्रोजन आहे, इस्ट्रोजन हार्मोन मेलमध्ये असतं का? दोघांमध्ये दोन्ही असतात, पण त्याचे प्रमाण कमी असतात. आता मेलमध्ये पण तर प्रॉब्लेम सुरू झालेच आहेत ना. आता ते म्हणजे ॲज अ जोक पण म्हणतात किंवा नाही का इंस्टाग्रामवर की सेल्फ केअर करणं, त्यामुळं मुलांना मुलींचे फॅक्टर जास्त यायला लागलेत किंवा इस्ट्रोजन वाढायला लागले कॉमेडी वे मध्ये. थोडंसं जागरूकता कमी होत चालली त्या विषयांकडे. पूर्वीचा तू बघितलास तर आहार सुद्धा जागरूक असायचा, म्हणजे काही पदार्थ हे मुलींना कमी दिले जायचे. आता त्याला पुन्हा सामाजिक टॅबू तो वेगळा लागला, किंवा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स किंवा डेअरी प्रोडक्ट्स, हे खूप पूर्वीचं सांगते मी की मुलींना थोडे कमी दिले जायचे. आता तू जर फॉरेन मध्ये बघितलंस, अमेरिकेसारख्या देशांमध्ये, तिथे मुलींना आता दूध कमी करायला सांगतायत कारण त्यांची ब्रेस्ट साईज खूप जास्त वाढत चालली आहे. त्याचं कारण असं आहे की जे तिथले डेअरी आहे त्याच्यात हाय इस्ट्रोजन इंजेक्शन्स त्या प्राण्यांना किंवा गाई म्हशींना दिल्यामुळे अनेक वर्ष आता ते तिथे झाले. आता आपल्याकडे हे सगळं आलंय, म्हणजे वी आर गोइंग टू गो थ्रू द सेम वे ऍक्च्युली. पण जर आपण थोडे सज्ञान असेल तर आपण ते आधीच थोडंसं जागरूकपणा बाळगून या गोष्टी कुठल्या कोणी खायच्या. आता अश्वगंधेसारखे सप्लिमेंट्स आहेत जे ओव्हर द काउंटर घेतात लोक, विचार नाही करत काही. ऐकलंय आयुर्वेदाबद्दल, अश्वगंधा चांगली असते, सुरू केली. अरे पण तू बाई आहेस का, किंवा तू काय पर्पज काय आहे तुझा? अश्वगंधा ही बुद्धिवर्धक म्हणून वापरली जाऊ, ॲफ्रोडिझिक म्हणून सुद्धा वापरली जाते आणि मेल ह्याच्यासाठी पण वापरली जाते. मग तू काय उद्देशाने घेतोयस किंवा काय डोस मध्ये घेतला पाहिजे, दिवसाच्या कोणत्या प्रहरामध्ये ते घेतलं पाहिजे, हे घ्या ना. एखाद्या आयुर्वेदिक तज्ञाचं ओपिनियन घ्या. इतकं काही हे नाही करणार ते, ज्याला आपण म्हणतो की if you want to avoid medicines, it's better to go and ask somebody की ज्यांना ह्याच्याबद्दल पूर्ण नॉलेज आहे. आणि प्रिव्हेंटिव्ह सायन्स आहे हे सगळं. 80% जे आयुर्वेद सांगतो की स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्षणम, म्हणजे अरे बाबांनो आजारी पडू नका, स्वास्थ्य रक्षण हे आमचं मेन कर्तव्य आहे. जर कोणी आजारी पडलंच, आतुरस्य व्याधी हे सेकंडरी सांगितलंय, पहिलं नाही सांगितलं त्यांनी.
म्हणजेच आयुर्वेद काय सांगतो की तुम्ही प्रिव्हेंटिव्ह कडे लक्ष द्या. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. आजारी पडलं तर मी आहेच आहे. मग तुम्ही या गोष्टींसाठी एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे जा की मी काय केल्याने मी आजारी पडणार नाही, आम्ही खूप खुश होऊ. असे जर रुग्ण येत आहेत आता, नाही असं नाही, आता अवेअरनेस निश्चित आहे. पंचकर्म करून घ्यायला स्वतःहून लोक येतात की हे काय असतं पंचकर्म, आम्हाला तुम्ही सांगा. आणखीन मग करून घेतात, ते समजून घेतात आणि त्याचे रिझल्ट्सही मिळतात. फॉर इन्स्टन्स एक केस आले होते माझ्याकडे की ॲस्थमा होता त्यांना. आय थिंक 58 वगैरे वर्षाचे असतील गृहस्थ. त्यांनी कुठेतरी ऐकलं होतं की वमन पंचकर्म केल्याने ॲस्थमाला चांगला रिझल्ट्स मिळतो. तर त्यांनी स्वतःहून येऊन ते मला सांगितलं. आम्ही ते केलं या फेब्रुवारीमध्ये आणि संबंध वर्षभर त्यांना पंप लागायचा. त्यांचा पंप बंद झालाय आता पूर्णपणे. आणि ही सो हॅपी की मला वरचेवर मी जे आजारी पडायचो किंवा दम लागायचं ते तर काहीच होत नाही, कारण तुम्ही पूर्ण क्लीन केलं ना. आता तो जो साचलेला कफ आहे तो दाबायची गरज नाही पंप घेऊन, कारण तो नाहीच आहे, आपण तो फेकून दिला बाहेर. राईट. सो हा फरक आहे ॲलोपॅथी आणि आयुर्वेदामध्ये. ऍसिडिटी किंवा पोट न साफ होणे, तर याच्यावर काय आयुर्वेदिक उपचार आहेत का? आता जसं तू म्हणालास ना, हेच मिसकन्सेप्शन लोकांमध्ये पण आहे. काय? बद्धकोष्ठता हे वाताचं लक्षण आलं. अच्छा. पित्तवाल्यांचा जर कोठा बघितला तो मृदू असतो. म्हणजे जर एखाद्याला पित्त जास्त असेल तर त्याने समजा हिरवी मिरची खाल्ली किंवा पाणीपुरी सारखा काही पदार्थ खाल्ला तर त्याला जुलाब होतात. त्याला जेव्हा ऍसिडिटी होते तेव्हा त्याला बर्निंग होतं, त्याला वरवर जळजळ होते. आता ही जळकी कुठे लागते? काहींना घशात असते, काहींना हार्ट बर्न होतं म्हणजे छातीच्या ठिकाणी. हा फरक आहे. म्हणजे लोकांनी असं कन्फ्यूज करतात, लोक येतात आणि आम्हाला सांगतात मला ऍसिडिटीचा त्रास आहे आणि असतो त्यांना गॅस प्रॉब्लेम. मग ते जेव्हा आम्ही खोलात विचारतो की मग तुम्हाला नक्की काय होतं, तुमचं जळजळतं का, तुम्हाला ढेकरं येतात, मग ते म्हणतात नाही मला गॅस होतो पोटात, मला ढेकर येतात किंवा खालून पास होतो. मग हा वाताचा प्रॉब्लेम आला. ठीक आहे. मग पित्ताबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी जनरली स्पायसी फूड त्यांचं फार फेवरेट असतं, पण हेच त्यांनी नेमकं अवॉइड करायला हवंय. चमचमीत, तिखट, तेलकट या 3 गोष्टींपासून ते जर दूर राहिले तर पित्तवाले खूप अतिशय चांगली प्रकृती आहे. प्रचंड शूर असतात, प्रचंड काय म्हणू आपण त्याला क्रिएटिव्ह पीपल असतात, त्यांचं इमॅजिनेशन खूप चांगलं असतं, त्यांची आकलनशक्ती खूप चांगली असते. फक्त राग पटकन येतो, शीघ्रकोपी अशा प्रकारची ही प्रकृती आहे. तर यांनी कायम काय करायला पाहिजे, थोडंसं मेडिटेशन, थोडंसं ओंकार, कुठेतरी ग्राउंडिंग मेडिटेशन, दिवसातनं एकदा सगळ्या गोष्टी स्थिरावणं, स्वतःला स्थिरावणं, आपण काय आहोत, कुठे आहोत, आपण काय बोललो आज दिवस, कुणाला हर्ट केलं, हे जर त्यांनी विपश्यनासारखं म्हणजे स्वतःला पाहिलं त्यांनी, तर यांच्यासारखी सुंदर प्रकृती नाही. आणि त्यांच्यासाठी छोटे टिप्स सांगते तुला की या लोकांना सकाळी पाणी पिल्याने फायदा होतो, कारण यांची भट्टी कायम गरम असते, त्यांचं मेटाबॉलिझम इतकं हाय असतं. काही लोक आहेत त्यांना विचार केला तरी भूक लागते, इतके पित्ताचे मी रुग्ण पाहिलेत की जर त्यांनी विचार केला की मला आता काहीतरी खायला जायचंय तर लगेच त्यांना सुरू होतं. म्हणजे पाचकस्राव सुरूच असतात त्यांच्या शरीरामध्ये. अशा लोकांनी थोडंसं साळीच्या लाह्या माहिती असतील, साठे साळ तांदळाच्या लाह्या मिळतात, लाह्या बत्ताशी, तर त्या लाह्या मुठमुठभर जर या लोकांनी खाल्ल्या तर जो ऍसिडिटीचा ज्यांना त्रास आहे तो कमी होतो. ज्यांना काय म्हणतो आपण त्याला बर्निंग जास्त आहे, दाह, तर त्यांनी खडी साखर आणि एक मुठभर साळीच्या लाह्या हे 1 लिटरमध्ये टाकून ठेवायचं रात्रभर आणि सकाळी उठल्या उठल्या त्या लाह्या त्यांनी गोळा करून खायच्या आणि गाळलेलं पाणी दिवसभर प्यायला वापरावं. याच्याने काय होतं, एकतर त्या साळीच्या लाह्याने पित्त कमी होतं आणि ते खडी साखरेचं पाणी पिल्याने दिवसभर त्यांची ऍसिडिटी, डोकं शांत राहतं, मन शांत राहतं, प्रसन्न राहतं. चिडचिड खूप लवकर होत्या लोकांची, उन्हात गेलं, तापट स्वभाव असल्यामुळे भांडणं होतात सगळ्यांची, तर या सगळ्या कुलिंग मेकॅनिझमला हे खडीसाखरेचं पाणी बेनिफिट करतं. अजून एक टिप म्हणजे ते 10 ग्रॅम गुलकंद जर रात्री दुधातनं घेतला पित्त असलेल्या सगळ्यांनी, तर त्यांचं पोट साफ, सारक म्हणजे पोट साफ म्हणण्यापेक्षा पित्त निघून जातं गुलकंदाने, आणि मग हे पित्त निघून गेलं की त्यांचा दुसरा दिवस चांगला जातो. आता पुढच्या टॉपिकवर येऊयात. आता हृदयविकारावर किंवा हार्ट रिलेटेड काही डिझिजेसवर आयुर्वेदिक उपचार आहेत का? ओके. हार्ट रिलेटेड असं काही म्हणजे शरीर आणि आपण असं काही वेगळं समजतच नाही आम्ही, ऑर्गन टू ऑर्गन असं बघतच नाही. तुला एक गंमत सांगते. माझ्याकडे
हायपरटेन्शनसाठी म्हणून असंच तू जसं विचारलं की डॉक्टर मला बीपीची गोळी बंद करायची, असे बरेच रुग्ण येतात की त्यांना गोळ्या बंद करायच्या असतात. तर जेव्हा ह्या जुन्या सवयीच्या होतात 20 वर्ष वगैरे, तर तेव्हा तर आम्ही नाही बंद करू शकत. पण हे जे रुग्ण आले होते त्यांना 2च महिने झाले होते. सो त्यांना मी म्हटलं की आपण बघू, तुम्हाला तपासून बघू. आणि माझ्या असं लक्षात आलं की यांना प्रचंड क्रोनिक कॉन्स्टिपेशन, म्हणजे अगदी लहानपणापासून मलावरोधाचा त्रास होता त्या पेशंटला. आणि त्यांना दैनंदिन म्हणजे रोज असं पोट फुगणं, ब्लोटेडनेस, गॅस होणं. तर ह्या सगळ्याचा परिणाम शेवटी कुठे आहे, तुमचं शरीर किंवा जे रक्तवाहिन्यांवरती दाब पडतो त्याला आपण रक्तदाब म्हणतो, बरोबर. तर हा दाब कुठून होणार आहे, एकतर तो स्ट्रेस रिलेटेड असेल किंवा गॅस रिलेटेड असेल. तर या पेशंटच्या बाबतीत मला 100% वाटलं की यांना बीपीच्या गोळीची काही गरज नाहीये. आपण जर यांना पोट साफ करून दिलं, म्हणजे रोजच्या रोज त्रिफळा चूर्ण किंवा असं काहीतरी दिलं, आणखीन त्यांना गॅस होणार नाही यासाठी आपण त्यांच्या लिव्हरला ताकद दिली किंवा त्यांचं डायजेशन सुधारलं, अग्नी सुधारला, तर ते होऊ शकेल. आणि तसंच झालं. त्यांना आपण पुढे मला वाटतं 1 महिनाभरच औषधं दिली. त्यानंतर त्यांचं बीपी नॉर्मल राहायला लागलं. त्यांना त्यांच्या डॉक्टरांकडे पाठवलं जे हार्ट स्पेशलिस्ट होते, कारण आम्ही स्पेशलिस्ट नाही आहे. तर त्यांना त्यांच्या डॉक्टरकडे पाठवून दाखवलं की आता एक चार्ट बनवला त्यांनी की बीपी नॉर्मल राहते. त्यांनी गोळ्या बंद केल्या. सो असं फार रेअरली होतं की कार्डिओलॉजिस्ट गोळ्या बंद करून टाकतात. पण त्यासाठी आयडेंटिफाय करायला पाहिजे. हार्ट इज लाईक अ पंप, ठीक आहे. त्याच्यावर आयदर अॅनाटॉमिकल प्रॉब्लेम्स असतात किंवा फिजिओलॉजिकल, म्हणजे ज्याला आपण म्हणतो सर्क्युलेशनशी संबंधित इश्यूज असू शकतात किंवा हा पंपमध्ये अॅनाटॉमिकल काहीतरी बिघाड असू शकतो. जनरली यंग लोकांमध्ये हृदयामध्ये फारसे दोष नसतात, म्हणजे जडपाच काम नाही करत आहेत किंवा कप्पाच एखादा मोठा झालाय. हे कधी होणार तुला, उतार वयामध्ये, की जेव्हा खूप आपण तो वापरलं हृदय हा ऑर्गन. त्यामुळे अशा पेशंटची खरं तर संख्या कमी असते. पण आता आपण बघतो 35-40 पासून हायपरटेन्शनची गोळी चालू होते, ती अगदी आमरण. तर माझं म्हणणं आहे आमच्याकडे तसे रुग्ण फारसे येत नाहीत किंवा तसं ट्रायल करायला कार्डिओलॉजिस्टनी थोडंसं कॉपरेशन आम्हाला दिलं पाहिजे. आता हा स्पेशलायझेशनचा विषय आहे. मी ह्याच्यावरती खूप काम केले असं मी नाही म्हणणार, कारण माझ्याकडे तुरळक पेशंट येतात असे की ज्यांना आयुर्वेदिक डॉक्टरकडनं काहीतरी हवं असतं की आम्हाला पण हार्ट टॉनिक्स आम्ही सर्रास देतो. अर्जुन नावाची वनस्पती आहे आपल्याकडे, जी हृदय सांगितले, तर ते फार सुंदर टॉनिक म्हणून काम करू शकतं. आहारामध्ये काही चेंजेस केले, विहारामध्ये काही चेंजेस केले, योगासनं आणि आयुर्वेदिक औषधं यांनी हृदय रोगांना ॲटलिस्ट सप्लिमेंटरी तुम्ही घ्या ही औषधं, निश्चित लाभ होईल. आता जनरली म्हणतात की कॉपरच्या भांड्यात पाणी पिल्याने म्हणजे बेनिफिट्स होतात, असं रॅन्डम लोकांना माहित असतं. साधारण खरंच आहे का तसं? आहे ही आणि नाही ही दोन्ही सांगते. तांबा म्हणजे धातू आहे, बरोबर. हा जो धातू आहे तो अँटीऑक्सिडंट सारखं काम करतो, अँटी मायक्रोबियल, अँटीबॅक्टेरियल अशा प्रकारच्या प्रॉपर्टीज आहेत. पण तांबा हा थोडासा उष्ण धातू आहे. तर आता आम्ही आयुर्वेदाच्या दृष्टीने सांगताना मी असं म्हणेन की जे पित्त प्रकृती, एकांतिक पित्त प्रकृती, ज्याला खूप जास्त ऍसिडिटीचा त्रास होतो, त्यांनी थोडंसं अवॉइड करा. हे पाणी साधारण 4 ते 4.5 तास जेव्हा तुम्ही त्या तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवता, तर त्याच्यामध्ये आयोनायझेशन प्रोसेस होते. हे खूप चांगलं आहे, मेटाबॉलिझम वाढवणार. किंचित उष्ण असल्यामुळे ते थोडंसं डायजेशनला एड करतं, इम्युनिटी वाढवतं, मेटाबॉलिझम सुधारतं. पण त्याला थोडे ब्रेक्स घ्या, म्हणजे अंधानुकरण नको. उगाच कुठेतरी आपण पाहिलं तर आपण सरसकट सगळ्या घरातल्या कुणाला पचतं, कुणाला नाही पचत, कुणाला त्याच्याने नॉशिएटिंग किंवा वॉमिटिंग सारखी लक्षणं, तर त्या लोकांनी ते प्लीज घेऊ नका. कारण शेवटी तो धातू आहे, तो जर तुम्ही शरीरामध्ये योग्य प्रमाणात वापरला तर तो अमृतासारखा काम करणार आहे. जर तुम्हाला तो नाही लागू पडत आहे त्याच्या नादी लागू नका. राईट. तो आहे पण आणि नाही पण दोन्ही आहे. तर आपल्याला सूट होत असेल तर 1 आठवड्यातनं 1दा किंवा 2दा अशा प्रकारे 4-4.5 तास ते पाणी तुम्ही ठेवून द्या आणि त्याच्यानंतर ते तुम्ही किंवा डेली जर त्यांना वापरायचं असेल तर छोटं एक बॉटल पाणी मी रोज पिलं असं करू शकता. पण कंटिन्युअस तेच पाणी पितोय वर्षानुवर्ष, नॉट अ व्हेरी गुड आयडिया. कारण शेवटी इट्स अ एलिमेंट, म्हणजे इट्स अ हेवी मेटल, त्याचा एक्सेस खूप घातक आहे. तर कोणत्या भांड्यामध्ये पाणी कंटिन्यू प्यायलं पाहिजे? म्हणजे
कोणतं भांडं असावं? आता पूर्वी तर मातीचीच सांगितली गेली आहेत, कारण माती हा न्यूट्रल सबस्टन्स आहे, तो कुठल्याच प्रकारे रिॲक्ट नाही करत, प्लस त्याच्यात भरपूर मिनरल्स असायचे. त्यामुळे तुम्हाला आता मल्टीव्हिटॅमिन्सची गोळी जी आपण घेतोय ती लागायचीच नाही, मल्टीव्हिटॅमिन्सच पाणी प्यायचो. आता सध्या मग त्यात आपण स्टील म्हणू शकतो किंवा कॉपरचं मध्ये मध्ये तुम्ही नका वापरू, मध्ये मध्ये वापरा. उन्हाळ्यामध्ये आवर्जून मटक्यांचा वापर करा, जी काळी माती आपण म्हणतो त्याच्यामधलं पाणी प्या. ऑन अ लाईटर साईड, जे आमचे ऑडियन्स मिलियनर किंवा बिलियनर असतील त्यांनी चांदीचे किंवा सोन्याच्या भांड्यात काय नाही, खरंच खूप छान विचारलंस तू, कारण पूर्वी म्हणजे चांदी आणि सोन्यासारखे तर धातूच नाही आहेत. हे सप्त धातू पोषक आणि शरीराला काय म्हणतो त्याला दीर्घ जीवन देणारे अशा प्रकारचं आहे सोनं आणि चांदी. चांदीचं जर अवेलेबल होत असेल तर चांदीच्या भांड्यात काही लोक करतात घरी, पण असं पात्रामध्ये ठेवून फारच छान आहे ते, फारच छान आहे. रजत हा जो धातू आहे तो मल्टीव्हिटॅमिन सारखं काम करतो, मल्टीव्हिटॅमिन पेक्षाही जास्त मी म्हणेन. मल्टीव्हिटॅमिन खूप छोटं नाव झालं, जे काही घेतात ना, जे आयुर्वेदात असं काय म्हणतो त्याला, पोवळं, मोती, सुवर्ण, रजत असं एक 8ही सबस्टन्सचा तुम्हाला अशा प्रकारे ओजस किंवा ओजोवर्धक अशा प्रकारच्या टॅबलेट्स मिळतात. ते तुमच्या घरी आहे सगळं. सोनं जर आहे तुमच्याकडे, जर 24 कॅरेट गोल्डचं वळं असेल तर ते तुम्ही बॉईल करून जर घरातल्या सगळ्यांनी घेतलं तर बुद्धीची कपॅसिटी, रिसोर्सफुलनेस, तुमची मेमरी पॉवर, तुमचं शरीरामध्ये काय म्हणतो त्याला प्रतिकारशक्ती, ओजस ज्याला आपण ओज असा जो धातू म्हणतो, जो सगळ्यापासून आपलं रक्षण करतो. म्हणजे जे तुम्हाला विजिबल रोग आहेत, जे तुम्हाला इनविजिबल आहेत, जसं आपण माहित नाही, आता लोक विश्वास ठेवतात की नाही भूत बाधा वगैरे सगळं मानतो आयुर्वेद, तर त्या सगळ्यापासून सुरक्षा देणारा, नॉट ओनली फंगस अँड बॅक्टेरिया बट समथिंग विच इज नॉट सीन ऑल्सो. सो एव्हरी गोष्टीपासून जे प्रोटेक्ट करणारे धातू आहेत ते रजत, सुवर्ण आहेत. किंवा हो अगदी अमृतोपम. पूर्वी त्यासाठीच ती ताटं वगैरे असायची बघ, सोन्याच्या ताटात जेवायचे, सोन्याच्या ग्लासात किंवा चांदीच्या ग्लासात पाणी असायचं वगैरे, फार छान होतं ते सगळं. फक्त आता 2 लॉकरमध्ये ठेवावं लागेल. ते आहे, तो आहे. हा, हे मी बऱ्याच जणांना सांगते, ऍटलिस्ट ना लहान बाळ असेल घरी ना, तर त्या तरी लेडीजने किंवा प्रेग्नंट लेडीजना तर आम्ही सांगतोच गर्भसंस्कारला येणाऱ्यांनी की 20 मिनिटं फक्त प्लेटिंग गोल्ड अँड सिल्वर पाहिजे का एंटायर? नाही, एंटायर 24 कॅरेट गोल्ड आपण म्हणतोय, ज्याच्यात कोणतंही इम्प्युरिटी नाही. ते आता फक्त तुला आयदर वळं मिळतं किंवा मग ती कॉईन असते जी बँकेतनं 99.9% देऊन येतं, तेच तुम्ही वापरू शकता. बाकी कुठलेही दागिने नाही, कारण त्याच्यात जर काही निकेल किंवा अशी काही इम्प्युरिटी असेल जे हार्डनिंगसाठी ते जास्त अपायकारक ठरू शकेल असं पाणी घेणं. पुढच्या टॉपिकवर येऊयात. आता पाणी सकाळी उठल्यावर लगेच पाणी पिणं हे बरोबर आहे का? सरसकट नाही, सगळ्यांसाठी नाही. मग अशी आपण बोललो तसं, जर तुमची खूप पित्त प्रकृती आहे तर ही वॉटर थेरपी तुम्हाला लागू पडेल. पण ज्यांना मुळातच ज्यांचा अग्नी मंद आहे, ज्यांना दुपारी 1 वाजता सुद्धा नीट भूक नाही लागत आहे किंवा ज्यांना नाश्ता सुद्धा जबरदस्ती करावा लागतोय, त्यांनी उठल्या उठल्या त्या भट्टीवरती 1 ग्लास पाणी जर होतं किंवा 3-4 ग्लास पितात लोक, तर मग कधी तो अग्नी कधी तयार होणार, कधी ती भट्टी तापणार, कधी डायजेशन होणार. त्यामुळे ज्यांना कमी भूक आहे त्यांनी याच्या अजिबात आहारी जाऊ नये. कोणत्याही इंटरनेटवरती वगैरे बघून जी वॉटर थेरपी सांगितली जाते, इट हॅज टू बी व्हेरी स्पेसिफिक. शिळं अन्न खाऊ नये असं म्हणतात, तर शिळं अन्न खाल्ल्याने काय काय होऊ शकतं किंवा काय काय, आता आपण आज पीठ मळलेलं ते आपण उद्या पण फ्रीजमध्ये ठेवून खातो, तर ते तसं करणं बरोबर आहे का? मुळातच सात्विक अन्न खा असं आयुर्वेद सांगतो. तर सत्व, रजस, तमस हे मनाचे गुण सांगितलेले. तर शिळं अन्न हे तामसी याच्या अंडर सांगितलं गेलं आहे. तामस वाढवणारं, जसं सगळ्या रोगांच्या कारणांमध्ये तेच सांगितलंय की शिळं अन्न खाऊ नका, शिळं अन्न खाऊ नका, हे प्रत्येक ह्याच्या खाली हायलाईट केलेलं आहे. त्याच्यात होतं काय असतं की जरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं, फॉर एक्झाम्पल तुम्ही करून बघा, मोड आलेले जर मटकी असेल तर तुम्ही ती फ्रीजमध्ये थोडे दिवस ठेवून बघा, फ्रीजमध्ये सुद्धा त्याला मोड येतात. असं नाही की ते पूर्ण हॅम्पर होते ती प्रोसेस. ओके, सो त्याच्याशिवाय त्याचे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते डेड होतात. सो इट्स अ डेड फूड दॅट यू आर टेकिंग अँड इटिंग. सो जे काही डेड फूड आहे ते सगळं तमस वाढवतं. आणि हा तमस म्हणजे काय, तर
फॉग ज्याला आता आजकाल म्हणतो आपण, मेंटल फॉग होतो, मला सुचत नाही काय डिसिजन घेऊ किंवा आठवतच नाहीत गोष्टी, हे सगळं मेंटल फॉगच्या अंडर येतं. तर हा तमस म्हणजे काही नसून माइंडचा फॉग बनवणारे हे पदार्थ आहेत. तर हे जे शिळं खाणं किंवा फ्रोझन फूड आहे, हे डेड फूड आहे असं समजा. त्याच्यातनं तुम्हाला काही मिळत तर काहीच नाहीये, फक्त आपण नावाला ते खातो. प्लस अत्यंत प्रमाणामध्ये मनो, आम आणि वात अशा प्रकारच्या गोष्टी ह्याने वाढतात. आणि कसं आहे सुद्धा, बरेच लोक सांगतात सुद्धा की शिळं खाल्लं, शिळी भाकरी खाल्ली, शिळं काही वांग खाल्लं किंवा जो पोट बिघडतं, त्याचं कारणच ते आहे. कारण त्याच्यामध्ये किणवीकरण किंवा ती जी फर्मेंटेशन प्रोसेस होतीये ती दिसत नसली तरी ती चालू आहे. कारण आता शिळं भाकर काय करणार, त्याची टेस्ट आवडत असते, त्यामध्ये हटकून आज टेस्ट तर आवडते पण आता ते नाही चालत. किंवा मग ऍटलिस्ट मी म्हणेन की टेस्टसाठी, ज्यातलं वडापाव पण आपण तेच उदाहरण मगाशी घेतल्यासारखं, ते चवीसाठी खाण्याचे पदार्थ आहेत. मग यू नो दॅट यू आर इटिंग ट्रॅश, राईट? सो यू ट्रीट इट लाईक दॅट, की आज मी हे खाते तर ह्याच्या अगेन्स्ट मी आता थोड्या वेळाने काय खाऊ, मग तू सगळं जिवंत खा ना, फ्रुट्स खा त्याच्यावरती किंवा ताज्या भाज्या खा. ओके, मग ते थोडं बॅलन्स होईल. म्हणजे ह्याला हा उपाय नाहीये, उतारा नाहीये, पण ऍटलिस्ट आपण ट्राय टू बॅलन्स इन द सेम डे. मी नेहमी ते सांगत असते की आजच्याच गोष्टी बॅलन्स करा, आतमध्ये तशाच ठेवू नका. पेंडिंग ठेवलं की त्याचं कुठलं ना कुठलं तरी रोगामध्ये रूपांतरण पुढे जाऊन होणार 100%. आता एवढा पाठ सगळं तुम्ही तुमच्या आईला किंवा तुमच्या आजीला पाठवू शकता. तर आता हा एक क्वेश्चन विचारणार आहे, पण मी स्वतः रिग्रेट करणार आहे विचारून. चहा घेण्याचे काय दुष्परिणाम आहेत? चहा हे गरिबाचं हे आहे. म्हणजे जेव्हा त्याचा शोध लागला ते इन्व्हेन्शन वेगळं होतं है ना. तसं मग ग्रीन टी इज नॉट बॅड, पण चहा स्पेसिफिकली आता आपण जो काही बनवतो, चहा पत्ती भरपूर, साखर भरपूर, दूध भरपूर अशा घालून जो काही आपण चहा बनवतो, तो जाऊन आतमध्ये तुमचे H2 रिसेप्टर्स वरती अटॅक करतो आणि अनेक तास पुढे तुम्हाला भूक लागत नाही. तर आम्ही किंवा आयुर्वेदिक डॉक्टर्स अशा मताचे असतो की यू हॅव एन अपॉर्च्युनिटी टू नरिश युअर बॉडी. म्हणजे तुमच्या शरीराला तुम्ही परत काहीतरी देण्याची संधी म्हणजे भूक आहे. भुकेशिवाय काहीच नाही. अग्नीला अत्यंत जास्त महत्व आहे आणि हा अग्नीला मारतो. म्हणजे पुढे जाऊन रोगांना कारण करणारा अशा प्रकारचा आहे चहा. एक दोनदा घेतल्याने एवढा अपाय नाही. म्हणजे सकाळी कोणाला तरी एकदाच चहा घ्यायची सवय असेल तर मी लगेच सगळ्यांना बंद करायला नाही सांगून त्यांचे हार्टब्रेक नाही करत आहे. पण वरचेवर जसं आता काही काही बायका काय करतात की सकाळी एकदा स्वतः घेणार, मग नवऱ्याबरोबर थोडासा घेतला, मग कामवाली बरोबर थोडासा घेतला. हे जास्त घातक आहे. तुम्ही काय घ्यायचं तो एकदाच घ्या सकाळी. याच्याने काय होतं, तुम्ही तुमची पचन मारताय. म्हणजे हे मी म्हटलं ना, गरिबांचं खाणं आहे की ज्यांना खायला मिळत नाहीये ते चहा पिऊन पिऊन भूक मारतात. बरोबर, भूक मारते चहा पिले. एक्झॅक्टली. सो भूक मेली की मग संपलंच ना. म्हणजे आपण सूर्य झाकल्यासारखं आहे. आता चहा चपाती रिलेटेड बोलूया. चहा चपातीचं काय असे साईड इफेक्ट काय फायदा सांगतो मला, मी तुला नुकसान सांगितलंय. तुला आजपर्यंत काय फायदा झाला त्याचा? आनंद. हा, चव आवडते. हे चव तेच तर ना की जिव्हा नावाचा जो एक 3.5-4 इंचाचा जो अवयव आहे तो आपल्या मेंदू नावाच्या 5 किलोच्या अवयवाला चॅलेंज करत असतो कायम. आपण तेच बोलतो. पण चवीसाठी सोडलं तर त्याचे काहीच हेल्थ बेनिफिट्स नाही आहेत. चपाती ही मुळात आपलं महाराष्ट्रीयन फूड नाही आहे. माहित आहे की नाही मला माहित नाही. हो, ती थंड ठिकाण म्हणजे पंजाबमध्ये गहू उगवतो. महाराष्ट्रातलं हे ज्वारी किंवा जे आपण घाटावरची लोक म्हणतो आपल्याला की खडकाळ प्रदेश आहे, तर इथे थोडंसं भात, ज्वारी अशी लाईट फूड्स तुम्ही खाऊ शकता. चपाती जेव्हा आपण खातोय ती भाजीला लावून खाण्यासाठी वापरायचा पदार्थ म्हणूनच वापरली पाहिजे. चपाती जास्त भाजी एवढीशी किंवा चहा चपाती हे तर वन ऑफ द रॉंग फूड कॉम्बिनेशन्स मध्ये जाईल की ज्याच्याने पित्तच होणार आहे. आणि मग तुम्ही खा, पण मग म्हणू नका की ऍसिडिटी झाली, कारण ती होणारच आहे. यू नो दॅट. नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे, एकदा आज मी काही पदार्थ तळले तर ते तेल मी परत 4-5 वेळा तेच तेल वापरणं, हे तसं चांगलं आहे का? एकच तेल 4-5 वेळा कंटिन्यू वापरणे चांगलं आहे का? तेच याबद्दल अवेअरनेस खूप गरजेचं आहे. फार चांगले प्रश्न काढलेत तू आदित्य. खरंच तुला खरंच कॉंग्रॅच्युलेशन्स याबद्दल की खरंच लोकांसमोर ज्या गोष्टी आल्या पाहिजेत असं तू खूप विचारपूर्वक प्रश्न काढलेले आहेत. मला खरंच आवडलेत ते. आणि कोलेस्ट्रॉल आजकाल आपण बघतो की सगळ्यांचं वाढलेलं आहे. तर त्याचं वन ऑफ द रिझन्स की जी गृहिणी आहे तिला ह्याचा अवेअरनेस नाहीये. आता तसा बऱ्यापैकी अवेअर झालेले आहेत. पण पुन्हा असं होतं की जेव्हा तुम्ही तेल तापवता, तुम्ही ते एकदा तापवता तेव्हा त्याची एक फॅटी चेन असते, ती शृंखला ब्रेक होते
आणि ते जवळजवळ येत जातात. ज्याला आपण ट्रान्स फॅट असं म्हणतो की ते LDL किंवा लो डेन्सिटी लायपोप्रोटीन म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढतं ज्याच्यानी, जे ते पण कुठल्या प्रकारचं तर हलक्या स्तराचं जे हृदयाला अपायकारक आहे अशा प्रकारचं कोलेस्ट्रॉल वाढवतं. आता हे याच्यासाठी एक टिप म्हण किंवा गृहिणींना मी अशी सांगेन की तुम्ही जेव्हा एखाद्या आमटीला किंवा भाजीला फोडणी टाकणार तर सगळे पदार्थ रेडी असू देत. बऱ्याचशा वेळी बायका कढई ठेवून तेल तापत ठेवतात, मग कांदा कापतायत, मोहरी शोधतायत, जिरे शोधतायत. हा पिक्चर नेहमी दिसतो. माझं पित्त खवळतं त्याच्यामुळे की प्लीज असं नका करू, कारण हे खूप वाईट होणार आहे. याच्यामुळे ऍसिडिटी तो होतेच, तो पदार्थ जड तर होतोच, तुम्हाला पचायला त्रास होतो, जळजळ होणार आहे, शिवाय कोलेस्ट्रॉल वाढतं अशा प्रकारच्या ह्यानी. तर ते हे नक्की फॉलो करायला मी आग्रह करीन की सगळं रेडी करा. हवं तर मोहरी पण आधी टाकून द्या, मग थोडं तेल टाका, हरकत नाही. पण रिड्यूस जे तेल तापण्याचा जो पिरियड आहे तो रिड्यूस करा. आणि पुन्हा तळलं तर शक्यतो वापरूच नाही. वापरायचंच झालं तर तुम्ही त्याला थोडंसं सलाड ड्रेसिंगला वगैरे किंवा जिथे भाजीला तुम्ही आधी कांदा घातलाय मग तेल घातलाय वरून, जिथे ते तापणार नाही अशा ठिकाणी वापरून संपवा. असं काहीतरी तळता कामा नाही, परत ते तळता कामा नाही. आता हे कुठे होतं थोडंसं मी तुला सांगते म्हणजे अवांतर की बाहेरचे जे मोठमोठे ब्रँड्स असतात जे स्वीट्स बनवतात, बुंदी बनवतात किंवा जिलेबी बनवतात, समोसे बनवतात, तर ह्यांना त्यांचं ब्रँड नेम ठेवायचा असतो. सो ते लोक ते तेल विकून टाकतात एकदा वापरलेलं, थोड्याशा त्यांच्यापेक्षा थोड्याशा कमी हलक्या ह्याचे ब्रँड्सला ते वापरतात. मग ते जातं उडपी रेस्टॉरंट्समध्ये किंवा हॉटेल्समध्ये, मग उडपीकडे, मग जातं ते स्ट्रीट वेंडरकडे. कारण आपण जाऊन जे भजी पाव किंवा वडापाव खातोय ते खूप वेळा तळलेलं तेल आहे, एवढं लक्षात ठेवा. नसेल पटत तर ते जेव्हा ते गॅस बंद करतात तेव्हा तुम्ही त्यांचं तेल बघा, त्याचं थिक असतं खूप. मग हे थिक तेल जाऊन आपण विकत घेऊन जे खातोय ते 100% माझ्या हृदयाला आज न उद्या त्रास देणार आहे. सो स्ट्रीट फूड ह्यासाठी अवॉइड करायचंय. तेच तुम्ही घरी बनवून खाल्लं तर तितका त्रास होणार नाहीये. तेच भजी तुम्ही फ्रेश तेलात तळून जर खाल्ले तर तितका तुमच्या हृदयाला लगेच अफेक्ट होत नाही. पण बाहेरचं जे तेल आहे ते या सगळ्या चेनमधनं आलेलं असतं, हे लक्षात ठेवा. आज आपण बऱ्याच गोष्टींच्या बद्दल अवेअरनेस क्रिएट करतोय. मला खूप आनंद होतोय त्या गोष्टीचा की आय एम एबल टू क्रिएट दिस अवेअरनेस. लोकांना नसतं माहिती, आणि माहीत असेल तर ते नाही करणार तसं, स्ट्रीट फूडकडे फारसे नाही जाणार. पण हे अज्ञानच असल्यामुळे मग चवीला जे छान लागतं ते आपण खातो. जेवण केल्यानंतर म्हणजे शतपावली करणं हे चांगलं आहे का, किंवा जेवण केल्यानंतर लगेच चालणं हे चांगलं आहे? शतपावली करणं आयुर्वेदातनंच आलेलं आहे हे कॉन्सेप्ट. पण फार जिने चढणं किंवा फार एक्सरसाइज नाही अपेक्षित. सिंपल लॉजिक आहेत की तुम्ही जेवला आहात तर तुमचा जो रक्तपुरवठा आहे तो डायजेस्टिव्ह ऑर्गन्सकडे असायला पाहिजे, है ना. जर तुम्ही खूप वर्कआउट करायला लागलात तर ते रक्तपुरवठा कन्फ्युज होतो की मी इथे जाऊ का इथे जाऊ. तर सिंपल गोष्ट आहे, त्यामुळे दोन्ही नीट नाही होणार. आता काय काय जणांना अंगाला खूप खाज येत असती, तर त्याच्यावर काय आयुर्वेदिक उपचार आहे का? सतत खाज येणे हा तर स्किन प्रॉब्लेमच झाला एक प्रकारचा. आणि जेव्हा खाज येण्यापर्यंत गोष्टी जातात तर स्किन ही मगाशी म्हटल्याप्रमाणे 7 लेयर्सची आहे. तर कुठेतरी बिघाड त्याच्या आतून सुरू होतोय. म्हणजे मग तुम्ही काहीतरी विरुद्ध आहार केला आहे म्हणून ती खाज येते, किंवा तुम्हाला पित्ताचा खूप जीर्ण त्रास आहे, जुनाट त्रास आहे म्हणून येत आहे, बद्धकोष्ठतेची. मग हे जर तुम्ही केलं, क्लीन केलं, डिटॉक्स केलं, पित्त कमी केलं तर ती खाज बंद होते. वरून फक्त लावून गोष्टी बऱ्या होतात त्याच्यावरती माझा विश्वास नाही. आणि समजा काही ॲलर्जिक असेल तर मग नीम किंवा कडुलिंबाच्या पाल्याचा रस लावणं किंवा पाला वाटून लावणं, आंघोळीच्या पाण्यामध्ये ती पानं टाकणं, असे सोपे उपाय तुम्ही घरी करून बघा. नसेल बरं होत तर प्लीज जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना जाऊन आतून औषधं देऊ देत, कारण हा रक्ताशी संबंधित विषय. रक्त शोधन केल्याने मग तुमचे हे स्किन प्रॉब्लेम्स मुळापासून बरे होतात. तुम्ही जेव्हा स्किन स्पेशलिस्टकडे जाऊन काही लोशन्स किंवा काही साबण वगैरे घेऊन येता ते तात्पुरतं बरं होतं, पुन्हा 6 महिन्यांनी तो त्रास तसाच चालू असतो. का? कारण त्याच्या रूट्स मध्ये जाऊन तुम्ही काही ट्रीटमेंट केलेली नाहीये, फक्त वरून त्या झाडाला तुम्ही काहीतरी फवारणी करताय, पण कीड खाली लागली ना मुळामध्ये, है ना. ते मुळापासून चिकित्सा हाच आयुर्वेद आहे ऍक्च्युली. मी असं ऐकलंय, म्हणजे रिसर्च करताना एक पॉईंट आला होता माझ्याकडे की 1 ते 4 झोपल्यामुळे वजन वाढतं, म्हणजे दुपारी झोपल्यामुळे वजन वाढतं. असं खरंच आहे का? त्याला दिवा स्वप्न अशी कन्सेप्ट आहे आयुर्वेदात, आणि फार मजेशीर असा श्लोक आहे त्याच्याशी संबंधित. ते सांगता येण्यासारखं ते नाहीये, पण मराठीत त्याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही जेवल्या झोपलात
झोपल्यात इन द सेन्स 10 मिनिटाची वामकुक्षी अलाउड आहे किंवा घ्या असं पण सांगितलंय की एक 10 मिनिट्सचा नॅप घेणं वेगळं. आणि जे आता बायका जे करतात की खूप थकलेले असतात सकाळी काम करून, डबे वगैरे देणं मुलांचे ऑफिसचे, आणि मग ते ज्या काही झोपतात 2 तास 3 तास, त्याच्याने चक्क डुकरासारखं तुमचा मेद वाढेल असं सांगितलंय. किंवा आणि विच इज नॅचरल, कारण तुम्ही मेटाबॉलिझम होऊच देत नाहीये तुमचं डायजेशन मध्येच. तुम्ही तिथे पॉज बटन लावून टाकलंय आणि ते पॉज बटन लावल्यामुळे त्याचे उचित धातूंमध्ये रूपांतरण होतच नाहीये. ट्रान्सफॉर्मेशन रॉंग धातूंमध्ये, म्हणजे कफ तयार होतो जास्त, आणि मग तुमची चरबी वाढते किंवा तुमचं ओबेसिटी वाढते. अगदी करायचंय. नामस्मरण करणे हे पण आयुर्वेद मध्ये येतं का, किंवा नामस्मरण केल्याने असं काय डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली बॉडीला फायदा होतो? बायोलॉजिकली आपण म्हणू शकतो किंवा आयुर्वेदमध्ये. मुळात संस्कृत जी भाषा आहे ती वापरताना तू बघ, तुला खूप त्रास पडतो. त थ द म्हणजे सगळे दंतव्य किंवा टाळूला जीभ लागणं, भाषा शुद्ध होते. तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा नाभीपासून तो स्वर चालू होतो असं आयुर्वेद म्हणतो. तर नामस्मरण जरी आयुर्वेदात नसतं सांगितलं तरी आयुर्वेद संबंध संस्कृतमध्ये आहे. प्रत्येक व्यक्तीने त्याच्या इष्टदेवतेचं स्मरण केल्याने एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी, इट्स युअर फेथ, तुमचा विश्वास आहे. आता समजा तू गणपती मानत असेल, मी शंकर मानत असेल, तर तू जर शंकराचं केलं तुला तेवढं नाही होणार, कारण तुझं तेवढं फेथ नाही आहे. मग त्या स्तोत्रांमध्ये शक्ती आहे का? नाही, शक्ती तुझ्यामध्ये आहे. बरोबर, तुझ्या विश्वासामध्ये. माझा विश्वास नाही आहे आणि मी अखंड हरिपाठ वाचला, काय फरक पडेल का? काही फरक पडणार नाही. पण हेच मी 2च ओळींचा गायत्री मंत्र म्हटला किंवा ओम नमः शिवाय असं म्हटलं किंवा ओम गम गणपते नमः म्हटलं, तर जर माझं त्यात श्रद्धा पण मी जोडली तर मल्टीफॅसेटेड बेनिफिट्स मिळणार आहेत, है ना. कारण शेवटी तुम्हाला आज पुढे घेऊन कोण जातं? तुमचा माइंडसेट. इफ युअर माइंड इज लाईक, म्हणजे तुमची मनाची तयारी झाली तर 50% वर्क इज ऑलरेडी डन. आणि हेच तू बघ की तुझी बाकी सगळी तयारी पण तुझं मन नाहीये त्या गोष्टीमध्ये. कोणी करून दाखव तुझ्याकडनं ते काम, किती कठीण, किती तू त्याला एक रेजिस्टन्स देतोस की अरे नाही जायचं मला तुझ्याबरोबर, कारण माझं मन नाहीये. म्हणजे इथे खूप परत एकदा चांगला विषय की मनाच्या मशागतीकडे आपण लक्षच नाही दिलेलं. आपला जो काही एज्युकेशन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्निंग शिकवतात, जॉब मिळवायचं शिकवतात, पण हाऊ टू यूज युअर मशीन नोबडी इज टीचिंग. हाऊ टू यूज युअर माइंड, हाऊ टू ट्रेन युअर माइंड, देर इज नो सिलेबस. असं कुठे काही म्हटलं नाहीये की तुम्ही तुमचं मन हे असं असं वापरा. ऍक्च्युली हे आपल्या नियंत्रणाखाली असले पाहिजेत. आपलं मन, आपली बुद्धी आणि आपले विचार किंवा हे सगळं जर तुमच्या ह्याच्यात असेल तर नामस्मरणाचा अशा ठिकाणी फायदा होतो की तुमचा फोकस आणणं, मन तुमचं ऐकायला लागतं. वेगवेगळ्या प्रकारचे जे मेडिटेशन्स का सांगतो आपण की माइंडला ट्रेन करायला, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण म्हणतो ना स्तुती सांगितली देवाची, वेगवेगळे श्लोक असतात. आपण देवासमोर उभं राहून ते सगळं म्हणतो की तू असा आहेस, तू तसा आहेस. ते का म्हणतो आपण? कारण कुठेतरी या गोष्टीची जाणीव व्हायला की तू किती छोटा आहेस. युनिवर्स, गॅलेक्सी, काय ते असेल ते, अर्थ, मग त्यातलं एक देश, त्यातलं एक सिटी, त्यातलं एक गाव, त्यातलं एक छोटंसं घर, तू किती छोटा आहेस हे आपण आपल्याला रोज आठवण करून द्यायची असते. त्यासाठी त्या प्रार्थना सगळ्या आहेत की ईश्वर म्हणजे कोण? तुम्हाला जे दिसत नाहीये अशी शक्ती तू बनवलंयस का? हे मी नाही बनवलेलं. मग कोणीतरी असलं पाहिजे ना. हे डोंगर, दऱ्या, आकाश, हे सगळं कोणीतरी असेल, काहीतरी एनर्जी असेल, जेव्हा तुम्ही देव म्हणा, जिजस म्हणा, अल्ला म्हणा, जे काही म्हणा, बट देर इज गोइंग टू बी समथिंग विच इज लार्जर अँड मोर मॅग्नॅनिमस दॅन यू, ज्यांनी हे बनवलंय. मग त्या शक्तीसमोर आपण नमन करणं किंवा झुकणं, ही प्रार्थना किंवा हे ते सगळे स्तोत्र, ह्या त्या सगळ्या मंत्रोच्चारांचा जप करण्याचा हेतू आहे. सतत तोंड येणे याच्यावर काय आयुर्वेदिक उपचार आहे का? तोंड येणं हे पुन्हा पित्ताचंच एक लक्षण आहे. तर चॅनल्स क्लीन ठेवणं, गुलकंदासारखे पदार्थ किंवा सब्जा एक आपण म्हणू शकतो की खूप इझिली अवेलेबल आहे. तर 1 चमचा सब्जा अर्धा कप पाण्यामध्ये तुम्ही भिजवून ठेवा. अगदी 15 ते 20 मिनिटात तो भिजतो. आणि मग हे जे सब्जा आहे ते चावायची पण गरज नाही. ते तुम्ही जर दिवसभर म्हणजे पाण्यात टाकून, सरबतात टाकून वगैरे संपवलं तरी पण तोंड येणं भरपूर कमी होतं.
हिट कमी होते त्याने. उष्णता कमी होते. उष्णता कमी झाली की एपिथेलियल लाइनिंग हिलिंगला मदत होते. आता गणपतीला दुर्वा खूप प्रिय आहेत, तर दुर्वाचे काय आयुर्वेदिक फायदे आहेत? ओके, दुर्वा हे गणपतीचं फार प्रिय सांगितलंय. की ती गोष्ट माहिती आहे तुला? काय नाही. जेवायला जातात आणखीन ते त्यांचं अग्निशमन होत नाही, म्हणजे कितीही वाढलं तरी प्रचंड भूक लागलेली असते गणपतीला, आणि मग तेव्हा ते दुर्वा खातात. आणखीन मग ते दुर्वा म्हणजे किती महत्वपूर्ण असतील त्या, किंवा किती पित्तशामक असतील हे सांगण्यासाठी ते एक कथानक आहे की दुर्वा प्रचंड थंड आहेत, ॲस्ट्रिंजंट असतात, तुरट रसाच्या असतात, सहज उपलब्ध असतात, स्वस्त असतात, कोणीही त्या अटेंड करू शकतं पटकन. तर ह्या दुर्वांची मी एक टिप सांगते की नाकाचा घोणा फुटणं हा एक खूप प्रकार होतो लहानपणी, लहान मुलांमध्ये. गळागळा नाकातून रक्त वाहतं मे महिन्यामध्ये, किंवा उन्हाच्या खाली खूप ते जर फिरले तर अचानक नाकाचा गोणा फुटतो. तर दुर्वांचा स्वरस, पटकन कुठून तरी दुर्वा आणायच्या, दुर्वा पाहिजे तर गवत नाही, ते दुर्वा ओळखायचं म्हणजे ते कन्फ्युज होतात. त्याला 5 किंवा असे ते पाती असली पाहिजेत. प्रॉपर दुर्वा जर तुम्ही आणल्या, त्याचा रस काढला आणि तो जर तुम्ही नाकात रोज टाकला त्या मुलाच्या, तर त्याला आयुष्यात परत कधी घोणा फुटणार नाही, इतकं ते इफेक्टिव्ह आहे. किंवा कुणाला जळजळ होते, छातीत जळजळतं, पोटात जळजळतं, लघवीची जळजळ होते, टॉयलेटची जळजळ होते, दुर्वांचा रस पाव कप खडीसाखर घालून जर त्यांनी घेतला 15-20 दिवस, तर या सगळ्यावरती उत्कृष्ट लाभ होतो. धन्यवाद, तुम्ही आमच्या चॅनलवर आलात, आपली महत्वाची माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद आदित्य, तुम्हाला इथे बोलवलंस आणि ही बोलण्याची संधी दिलीस. काय होतं, 1-to-1 जेव्हा पेशंट बघतो तेव्हा ही सगळी महत्वाची माहिती असूनही प्रत्येकाला देता येत नाही. तर तुझ्या प्लॅटफॉर्म आणि आदित्य टॉक्स नाव आहे ना, याला नक्की तुम्ही फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून मला आणि आदित्यला सांगा की तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला. थँक्स अ लॉट.